व सदस्य मागचे 27 वर्ष 8 महिने आणि आजचा 9वा महिना म्हणजेच 333वे सत्र, म्हणजे खरंच कृषी विज्ञान केंद्राचं या ठिकाणी कौतुक आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण मागच्या 333 महिन्यांपासून 27 वर्ष 9 महिने किंवा आपण 28 वर्ष म्हणूया, तेव्हापासूनचा हा ज्ञानयज्ञ किंवा कृषी यज्ञ म्हणा, हा अविरतपणे चालू आहे. याच दिनांकाला चालू आहे. मध्ये मग काय होळी आली, काय दसरा दिवाळी आली तरी बदलत नाही. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि सुरुवातीलाच म्हणतोय, कदाचित माझी 4थी-5वी वेळ असेल आपल्यासमोर बोलण्याची. त्याच्यामुळं मागच्या या 10-12 वर्षाच्या काळात मला पुन्हा एकदा आपण संधी दिलात, त्याच्यामुळं आपल्यासमोर हेतुगूज करण्याची, काही माझं मत आपल्यासमोर ठेवण्याची संधी दिल्याबद्दल या कृषी विज्ञान केंद्राचे, या मंडळाचे विशेष आभार. आजच्या विषयाला येतो. बराचसा प्रस्तावनेचा भाग सोडून देऊन डायरेक्ट विषयावर जातो मी. सरांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 45% क्षेत्र कपाशीचं आहे. कदाचित कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून मागच्या वर्षाचा कापूस, कदाचित त्याच्याही आधीच्या वर्षाचा कापूस घरात ठेवून आपण पुन्हा कापूस लावायलोय. याचा अर्थ मी याचा दुसरी बाजू असं गृहीत धरतो की कपाशी एवढं पैसे देईल अशी दुसरं पीक आमच्याकडे नसेल म्हणून आम्ही कापूस लावतोय. हा एक भाग झाला. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण दरवर्षी कापसावर कापूस घ्यावा. त्याचे काय परिणाम आहेत, त्याचे काय नुकसान होईल हे पुढे सांगायचं आहे. त्याला पर्याय बघण्याची गरज आहे हे नक्कीच म्हणेल. त्याच्यामुळं कृपया कपाशीवर कपाशी घेऊ नये हे पहिलं शास्त्रीय उत्तर आहे. त्याला पर्याय काय असेल हे पुढे यथावकाश सांगत जाईल जिथं जशा स्लाईड येईल तशा. मग याच्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी काय करायचे, आपल्यापैकी बरेचसे चेहरे थोडेसे ओळखीचे वाटत आहेत. बहुतांश लोकांनी मागच्या वर्षीचं कपाशीवरचं माझं चर्चासत्र आपण ऐकलं असेल असं गृहीत धरतोय. ज्या बाबीवर खूप जास्त मागच्या वर्षी मी चर्चा केली त्याच्यावर थोडासा त्याला बाजूला ठेवून नवीन 1-2 बाबी ज्याच्यावर सरांनी आता चर्चा केली, की विशेषतः आजचं जे चर्चासत्राचा मूळ विषय आहे की सघन कापूस लागवड किंवा उत्पादन वाढीसाठी काही नाविन्यपूर्व काही प्रयोग चालू आहेत त्याच्याबद्दलची चर्चा मी तुमच्यासोबत जास्त करणार आहे. बाकीचं जे काही रुटीन तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल जर कोणतरी असतो ना, कळपातली एखादी गाय जरा बाजूला पडते, सगळा कळप बरोबर चालू असतो पण एखादंच कुठलं तरी जनावर बाजूला जात असतं, मग त्याला वाटेवर वळणावर आणण्यासाठीचं मग थोडक्यामध्ये ती चर्चा करूया. तर सध्या परिस्थितीमध्ये देशामध्ये किंवा आपल्यापुरतं बोलूया मराठवाड्यामध्ये, जालना जिल्ह्यासाठी उत्पादन वाढ करण्यासाठी जसं सरांनी सांगितलं की जिल्हा आढावा बैठकीमध्ये उत्पादन वाढ 1 क्विंटलनं झाली अशी सांगण्यात आलं. या 1 क्विंटल उत्पादन वाढीवर आपण आनंदी आहोत का? आपलं टार्गेट 1 क्विंटल उत्पादन वाढणं आहे काय आपलं सरासरी उत्पादन काय? 5 क्विंटल, 10 क्विंटल, काय म्हणणं आहे? 10-12 क्विंटल. ओके, मग 10चे 11 करायचे का, 12चे 13च करायचेत का? हां, ते यूट्यूब काहीतरी सांगायला नो 20 क्विंटल झालं, काहीतरी झालं, काय मोठे आकडे सांगायला. ते सगळं खरं आहे खोटं आहे ह्याच्यात जाणार नाही मी, परंतु तेवढं घेता येतं एवढा तर विश्वास आहे. तिथं समजा माझाच व्हिडिओ तुम्ही पाहिलात कुठेतरी आणि एवढं एकरी 15 क्विंटल झालंय, कोरडामध्ये काढलंय, 20 क्विंटल काढलंय, कदाचित मी खोटं बोलत असेल पण एवढं येऊ शकतं याच्याबद्दल खात्री आहे. ठीक आहे, मग ते करण्यासाठी काय करायचंय, दुसऱ्यांच्या पेक्षा आपल्याला काय वेगळं करावं लागेल, कालच्यापेक्षा आज बदल काय करावा लागेल, याच्यावर फक्त चर्चा करूया पुढे. तर याच्यामध्ये घ्या पुढे, आपले प्रॉब्लेम्स वगैरे सांगत बसण्यात वेळ नाही. नियोजनामध्ये 3 भागात नियोजन करायचं आहे. लागवडीच्या अगोदर, लागवड झाल्यानंतरचा पहिला 8-15 दिवसाचा भाग आणि त्याच्यानंतरचं मॅनेजमेंट. आपण सगळ्यात जास्त जोर कधी देतो? सरने सांगितल्याप्रमाणे कोणती बॅग घ्यायची हा सगळ्यात मोठा जोर. जर 4 लोकांनी कानावर सांगितलेलं नाव जर आपण घेतलं तर संपलं, म्हणजे आपण आपले घोडे गंगेला न्हाले.
काय आपली अपेक्षा 15 क्विंटलची आहे का ती येणार ह्या वर्षी, ह्याच्यानुसार नियोजन चालतं पुढचं नियोजन म्हणजे दुकानदाराच्या सल्ल्यानुसार बाकी सगळं खत आणि औषधांचं, आणि सगळं आपली प्लॅनिंग चालते तिसऱ्या भागावरती, म्हणजे लागवड झाल्यानंतर काय करायचंय, म्हणजे सगळ्यात जास्त त्याच्यातही आपण काय करतो, कुठल्या फवारण्या करायच्यात, हे कापसाचं आपलं सगळ्यात मोठं मॅनेजमेंट. मुळात कापसाचं मॅनेजमेंट हे लागवडीच्या अगोदर आहे. तुमचं उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही बोलता मी. उत्पादन किती क्विंटल कापूस काढायचा आहे, उत्पन्न खिशाला किती शिल्लक राहिले. कापूस पिकवायचा आहे आपल्या खिशासाठी, दुकानदाराच्या खिशासाठी नाही. सध्या दुकानदाराच्या खिशासाठी चालू आहे, त्याच्या गल्ल्यासाठी आपण कापूस करतोय. तर याच्यासाठी काय, तर लागवडीच्या अगोदरचं नियोजन जर ठीक असेल तर पुढचं सगळं ठीक आहे. त्याच्यामुळे पहिला भाग हा जास्त महत्त्वाचा आहे. पहिल्या भागामध्ये मी तुमच्यासोबत जे 2 बाबी चर्चा करणार आहे. नेक्स्ट, सघन कापूस लागवड खूप सारी चर्चा झालेली आहे. मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये चर्चा केली होती. सघन लागवडीमध्ये सघन म्हणजे काय, इथंपासून म्हणजे परत सगळं डिटेल सांगण्याची आवश्यकता आहे का सघनबद्दल? पुढे घ्या पुढे. सघन काय म्हणताय, घनता जास्त असलेलं, झाडांची घनता. घनता म्हणजे काय, 10 बाय 10च्या रूम मध्ये 10 माणसं आहेत आणि 10 बाय 10च्या रूम मध्ये 2 माणसं आहेत. घनता कुणाची जास्त आहे? रूम एकच आहे, 10 माणसं 2 माणसं, 10 माणसाची घनता जास्त आहे. म्हणजे जेवढे माणसं जास्त झाले म्हणजे जवळजवळ बसली, बरोबर आहे. म्हणजे दोन्हींचं अंतर मध्ये जसं अंतर जेवढा जवळ झाला तेवढी घनता वाढली. लक्षात आलं? मग आपल्या कपाशीची रोपं जेवढी जवळ आली तेवढी कपाशीची घनता वाढेल. सघन कापूस लागवड, घनता वाढवलेला कापसाची लागवड, म्हणजेच कपाशीची लागवड जवळ करून कमी अंतरावरून केलेली लागवड, याला सघन लागवड म्हणायचं. आता कमी अंतरावरून लागवड करायची या शब्दाचा असा अर्थ आहे, बरं काही लोकांनी असा अर्थ काढला की माझी कालची लागवड ही 5 फुटावर होती, 6 फुटावर होती, पहिले 5 बाय 1.5 ला होती, 2 ला होती, 1 ला होती, आता मी त्याला 5 बाय अर्धा ला करतो, म्हणजे झाली सघन लागवड. परंतु मित्र हो, सघन लागवडीमध्ये फक्त 2 रोपामधलं अंतर कमी करायचं नाहीये, घनता एवढी जास्त करायची आहे. म्हणजे 10 बाय 10च्या रूममध्ये 10 माणसं, त्याच्याऐवजी 2च्या तुलनेत 10 माणसं ही नाही आहे. 2 वरून 4 केले म्हणजे सघन झाली नाही, बरोबर आहे. 2 संख्या वाढली, दुप्पट झाली, म्हणजे सघन म्हणायचं का? नाही. त्याला एवढ्या प्रमाणात वाढवायचं आहे की आपलं एकतर उत्पादन वाढलं पाहिजे. एवढी जास्त वाढवायची नाही की उत्पादनामध्ये वाढीव बियाण्याचा खर्च आणि उत्पादन वाढ हे सारखीच असेल किंवा मग त्यात तोटा होईल, अशी वाढवायचं नाही. आणि किमान एवढी वाढवायची आहे की त्यात उत्पादन वाढ कमीत कमी 25% भेटली पाहिजे, राईट. मग अशी लागवड किती अंतरावर करणे, त्याच्यासाठीचं काय नियोजन करायचं आहे ह्याची प्लॅन. फक्त जवळ अंतरावर लागवड केलं म्हणजे सघन संपलं नाही, त्याचं बाकीचे 4-5 गोष्टीचं नियोजन आहे. त्याच्यामुळे सघन लागवडीमध्ये अंतर कमी करणे, आणि ते अंतर कमी केल्याच्या नंतरचं नियोजन काय, पुढे घ्या. काय काय नियोजन आहे? अंतर कमी करायचं आहे, त्याच्यासाठी योग्य असा वाण पाहिजे, बरोबर. कमी जागेत बसच्या एका सीटवर 2 माणसं बसतात. तिसरा जर बसवायचा असेल तर 3 माणसं सुदृढ चालणार नाहीत, बरोबर नाही. थोडेसे सडपातळ असलेले बसू शकतील. मग तसं इथं त्या पद्धतीनुसार वाण असला पाहिजे. 3 माणसं सुदृढ चालणार नाहीत, खात्यापित्या घरचे चालणार नाहीत. मग आपल्याला कापूस खात्यापित्या घरचा पाहिजे नाहीच. मग त्याच्यासाठी त्याच्या अनुरूप योग्य वाण असला पाहिजे. तिसरी बाब काय, आपल्याला कापूस कसा पाहिजे, कापसाचं टार्गेट काय आपल्याला. कापूस चांगला कुणाला म्हणायचा, कुणाचा कापूस चांगला म्हणायचा? ज्याचा कापूस वाढीला, खांद्याला, डोक्याला त्याच्या वर गेला त्या शेतकऱ्याचा कापूस चांगला, बरोबर आहे, हो की नाही. सघनमध्ये नाही. सघन कपाशीमध्ये कापूस खांद्याला गेला, डोक्याला गेला की तुमचं सपशेल उत्पादन खाली आपटणार आहे. त्याच्यामुळे त्याचं वाढ व्यवस्थापन म्हणजे वाढ कमी करणे, वाढ थांबवणे ही बाब महत्वाची आहे. आता झाडांची संख्या वाढणार आहे, कदाचित दुप्पट चौपट होईल.
उत्पादनही वाढतंय असं मी सांगायलो, बरोबर आहे. मग आपला पैलवान आहे, रोज सकाळी 2 तास व्यायाम करतोय, घाम गाळतोय, कुस्ती खेळतोय, हां, त्याचंही वजन वाढायला लागलंय, प्लस त्याची एनर्जीच लागली, मग खुराक द्यावा लागेल की नाही. मग त्याचं खुराक व्यवस्थापन सुद्धा करणं आवश्यक आहे. मग ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी येतात. योग्य अंतर, दुसरा वाढ व्यवस्थापन, आणि चौथी बाब येते याच्यामध्ये त्याच्यानुसारचं त्याचं अन्नद्रव्यांचं, खतांचं व्यवस्थापन. ह्या 4 बाबी जर योग्य केल्या तरच सघन लागवडीमध्ये फायदा होईल. नेक्स्ट, मागची फोटो घ्या. सघन लागवड होती, एका झाडाला सरासरी 20 बोंड होते, एकरी 15 क्विंटल उत्पादन कोरडवाहूमध्ये आलेलं आहे. आणि हे आपले फोटो आहेत, हां, जे कुठले तरी विदेशातले फोटो नाहीत, आपल्या मराठवाड्यातल्या जमिनीचे, माझ्या संशोधन केंद्राचे, कदाचित आपल्यातल्या 1-2 लोकांनी पाहिले असतील. नेक्स्ट, सघन लागवड मग करायची कशी? मग त्याच्यासाठी वरच्या फोटोमध्ये तुम्हाला 2 प्रकारची पराठी दाखवली आहे. डाव्या बाजूची जी पराठी आहे ती पराठी ही आपला नॉर्मल पराठी जशी असते, नॉर्मल लागवड जी आहे, पारंपरिक पद्धतीची जी लागवड आहे आपली, त्या प्रकारात आहे. त्याच्या तुलनेमध्ये जेव्हा सघन आपण लागवड केलेली आहे, म्हणजेच ओळीचं अंतर कमी केलं आहे, 2 रोपांमधलं अंतर कमी केलं आहे, मग 2 ओळीमधलं 2 रोपांमधलं अंतर कमी केलं, मग दोन्हीच्याही फळपांदे एकमेकांमध्ये गुंतल्यात चालतील का? मग कदाचित फवारणीसाठी जाता येणार नाही, वेचणीसाठी जाता येणार नाही. दोन्हीच्या फांद्या मिक्स झाल्या, एका झाडाच्या पानाची सावली दुसऱ्या झाडाच्या पानावरती, मग ते प्रकाश संश्लेषण, त्याचं एनर्जी, त्याचं अन्नद्रव्य तयार करणं ते व्यवस्थित होईल का? मग एक तर जवळ पण घ्या म्हणता आणि सावली पण होऊ देऊ नका म्हणता, मधून जाता आलं पाहिजे म्हणता. मग त्याच्यासाठी झाड कसं पाहिजे? तर उजव्या बाजूचं जी पराठी दाखवली त्या पद्धतीचं झाड पाहिजे. नॉर्मल पद्धतीमध्ये जर कोरडवाहू असेल लागवड तर सरासरी 40च्या आसपास बोंड लागतात, बरोबर आहे. काही लोक भेटतील आपल्याला 50 बोंड, 60-100 बोंडवाले, पण त्याच्या एका एकरामध्ये 100 बोंडाचे 10 झाडं असतील, 5 झाडं असतील, आणि 5च बोंडाचे 50-100 झाडं असतात. सरासरी 25 झाडांची जर संख्या काढली तर ती 40च्या आसपास येते कोरडवाहूमध्ये. मग त्या कोरडवाहू परिस्थितीमध्ये जर 40 बोंड एका पराठीला आहेत तुमच्या पारंपरिक अंतरावरती, म्हणजेच काय 4x1.5, 5x1 या पद्धतीच्या अंतरावरती, इथं तुम्हाला सघन लागवडीमध्ये सरासरी 15च्या आसपास बोंड पाहिजेत, मॅक्झिमम 20-21 बोंड नको. मग त्याच्यासाठी उंची कशी पाहिजे, फळफांद्यांची संख्या किती असायला हवी, एका झाडाला किती बोंड लागायला हवी, हे रेस्ट्रिक्टेड पाहिजे. आपलं झाड खूप वाढून खूप उंच रुंद होऊन उपयोग नाही, एका झाडाला 50 बोंड लागून टिकून काही उपयोग नाही, कारण नंतर ते मग त्याचं न्यूट्रिशन योग्य झालं नाही, अन्नद्रव्य भेटले नाहीत म्हणून गळून जाणार आहे. त्याच्यामुळे झाड कसं पाहिजे हे आधी डोक्यात बसवा. उजव्या साईडचं झाड पाहिजे आपल्याला. नेक्स्ट, आता तुलना केली याच्यामध्ये की सघन लागवडीमध्ये अंतर काय असतं पारंपरिक लागवड आणि सघन लागवडीची. पारंपरिक लागवड आपली जी काय 4x1.5 असेल, 3x2 कोरडवाहूमध्ये आहे, बागायतीमध्ये 5x1, 6x1, 5x1.5 जे काय आपल्या लागवडी आहेत, त्याच्या तुलनेमध्ये सघनमध्ये 3x1 आहे किंवा 3x अर्धा. एक कधी घ्यायची, अर्धा कधी घ्यायची सांगतो थोडे. म्हणजे काय झालं की एकरी झाड रोपांची संख्या ही 7100च्या आसपास जी पूर्वी होती ती आता जवळपास 14,500च्या आसपास गेली आहे. म्हणजे किमान रोपांची संख्या दुप्पट ते चौपट वाढली, 14,500 ते 28,000. म्हणजे रोपांची संख्या आपण दुपटीनं ते चौपटीनं वाढतोय. दुसरा, वाण कोणत्या प्रकारचे आहेत? पारंपरिक लागवडीमध्ये आपले वाण चांगले उंच पुरे वाढणारे आहेत. इथं वाण कॉम्पॅक्ट आम्ही ज्याला म्हणतो, ज्याला आटोपशीर आहेत असे वाण म्हणतो, असे वाण आपल्याला घ्यावे लागतील. त्याच्या पुढे नेक्स्ट काय, ओके, वाढ संप्रेरकाचा, म्हणजे वाढ व्यवस्थापन करायचं आहे, त्याच्यासाठी वाढ थांबवणाऱ्या घटकांचा वापर करायचा आहे. वाढ थांबवणारे घटक आपल्याला काय माहीत आहेत? वाढ संप्रेरक म्हणजे काय? संप्रेरक शब्द कदाचित तुम्ही ऐकला नसेल, तुमच्या ओळखीचा शब्द सांगतोय. टॉनिक शब्द माहीत आहे? किती जण वापरतात टॉनिक? जर हात वर करा.
बिंदास, काही नाही. आपलं जे सन्मान अपमान दोन्ही गोष्टी नाही आहेत त्याच्यात. हां, जे वापरतात ते हात वर करा. बाकी इकडची मंडळी नाही का? हां, नाही, मग काय प्रगतिशील माणसं नाही तिकडं. वाढ संप्रेरकात दोन प्रकार आहेत. एक वाढीला चालना देणारे घटक आणि दुसरं वाढीला थांबवणारे घटक. दोन्ही प्रकार आहेत, त्याला संप्रेरक म्हणायचे. मग आता ह्या बाबतीत आपल्याला वाढ थांबवणारे घटक वापरायचे. ओके, वाढ जास्त करणाऱ्या घटकाची गरज नाही इथं. पुढचा काय बाब आहे ते किडींचा प्रादुर्भाव. कदाचित तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, जवळ लागवड केली म्हणजे किडी वाढतील. क्वचित प्रसंगी मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवामध्ये 1 वर्ष मला असं जाणवलंय की पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव किंचित 6-5%, 10% वाढलाय एका वर्षी, मागच्या 4-5 वर्षामध्ये. म्हणजे 100% किडी वाढतील असं नाही. पांढरी माशी दरवर्षी येतेच असं नाही. आणि पांढरी माशी आली त्याला जे काही आपण कीटकनाशक वापरतो तेच कीटकनाशक इथं वापरायचं आहे, त्याच्यानं ते योग्य त्याचं नियंत्रण होईल. बाकी तुडतुडे, फुलकिडे, मावा आणि बोंडाळ्या याच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. त्याची पुढची बाब बोंडसड. जर वाढ नियंत्रण योग्य नाही केलं तर बोंडसड होऊ शकते. म्हणजे सघन लागवड केली आहे, हवा खेळती नाही राहिली, वाढ भरपूर झालेली आहे, तर बोंडसड तुलनेनं थोडीफार 5% वाढू शकते. जर नियोजन व्यवस्थित केलं तर बोंडसड वाढणार नाही. आणि शेवटचा मुद्दा, नत्राचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. सघन लागवडीमध्ये नत्र जास्त द्यायचं नाही. किती द्यायचं किंवा कसं द्यायचं हे पुढे सांगतोय. नेक्स्ट, आता लागवडीची अंतर पहा. 2 अंतर सांगितले होते मी, एक 3x1 आणि 3x अर्धा. 3x1 कुणी वापरायचं आहे? ज्याच्या जमिनी भारी आहेत, ज्याची ओलिताची सोय आहे, सिंचनावर लागवड करायची आहे, ठिबकवरती करायची आहे, त्यांनी 3x1 वर लागवड करायची. जे प्युअर कोरडवाहू आहेत किंवा ज्यांच्या जमिनी मध्यम प्रतीच्या आहेत अशा लोकांनी 3x अर्धा करायची. समजा तुमचं असं म्हणणं आहे की कितीही काही केलं तर माझा उतारा 5-7 क्विंटलच्या वर जातच नाही, 3x अर्ध्यावर जातो. आज 15-20 क्विंटल काढणारे एकरी लोक आहेत 3x1 वर. म्हणजे आपल्या जमिनी जर भारी आहेत आणि तुम्ही 3x अर्धा केला तर कदाचित आपल्या जमिनी जास्त पोषक आहेत, त्याची वाढ सुदृढ प्रकारे होईल. त्याच्यामुळं 3x अर्धा तिथं चालणार नाही. त्याच्यामुळं भारी जमीन, बागायती लागवड 3x1, हलक्या जमिनी प्युअर कोरडवाहू लागवड 3x अर्धा. नेक्स्ट, थांबा 1 मिनिट. तो खालचा जो फोटो दिसतोय, मुद्दामून काल रात्री हा फोटो टाकलाय मी, जे फक्त रोपांचा फोटो आहे. किती अंतर असेल हो? रोपामधलं अंतर किती असेल? अर्धा फूट. 4 इंच अंतर आहे, 10 सेंटीमीटर, 4 इंच. म्हणजे ज्वारीपेक्षाही जवळ दाट. सोयाबीनच्या 2 रोपा एवढं अंतर, सोयाबीनचे 2 रोप. हा फोटो याच्यासाठी टाकला मी, तुम्हाला आज म्हणत नाही याला अंतरावर. मी 15वर टाका म्हणतोय, अर्धा फुटावर टाका. हे 8 इंच आहे, म्हणजे 15 सेंटीमीटर म्हणजे 6 इंचाच्या आसपास. हे 4 इंच आहे. ओके, तर भविष्यामध्ये आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. आज नाही पण भविष्यात जायचं आहे. हे करता येऊ शकतं, ते मॅनेजही करता येतं, परंतु मी आज तुम्हाला ते सांगत नाही आहे. त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान, त्याच्यासाठीचे वाहन आपण अद्यावत त्याच्यापर्यंत गेलो नाही आहे. पण येत्या 2-4 वर्षामध्ये आपल्याला याच्यात जायचं आहे. कदाचित तुमच्यातलेच काही लोक सांगतील की सर मी 4 इंचावर लावलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फार जुनी गोष्ट आहे सर. ज्या वेळेला 2008-9च्या आसपास बीटी कापसाची लागवड किती अंतरावर करायची हा महाराष्ट्रावर एकच प्रश्न होता. आणि त्यावेळेला मी नवीन होतो, शास्त्रज्ञ म्हणून माझी नवीन नेमणूक झाली होती. आणि मला पहिला प्रश्न होता महाराष्ट्रभरातून एकच प्रश्न, की एकच प्रश्नाचं उत्तर द्या, बाकी तुम्ही काहीच करू नका. म्हणजे तुम्ही संशोधनात बाकी काही नाही केलं चालेल, फक्त लागवड एकच करायची, संशोधन एकच करायचं, कापसाची लागवड कितीवर करायची. लोकांनी N नंबर ऑफ लागवडी केल्या होत्या की 3 फुटापासून 9 फुटापर्यंत, कापूस 9 फुटापर्यंत. आणि 2 रोपातलं अंतर 4 फुटापासून सगळ्यात जवळ किती, तुम्ही सगळ्यात जवळ कापूस किती लागवड केला होता? बीटी कापूस सगळं सोडून द्या. पारंपरिक लागवड 2 रोपातलं अंतर कमीत कमी किती ठेवलं होतं? 1 फूट. कमीत कमी अंतर किती ठेवलं होतं? 4x2. ओके, 3x1.5. 1.5च्या खाली कोणी आलं होतं का 2 रोपामधलं अंतर?
मी एक शेतकरी बघितला होता 2010-11च्या आसपास. हा बोला. चला कधी? गेल्या वर्षी. ओके, मी तुम्हाला 2010-11ची गोष्ट सांगतोय. थँक्यू. 9 फूट बाय 6 इंचावरती लागवड 2010 झाली. काय मग तसं पाहिलं तर आपण काय करतोय, आपण फक्त 9 फुटाला 3 फुटावर आणले आता, राईट. त्यावेळेसचे वाण हे आपले जुने वाण होते, हे छोटे वाण वगैरे काही प्रकार नव्हता. राशी 2 नावाचा वाण खूप जास्त चालायचा, त्याला त्यांनी 9 फूट बाय 6 इंचावर आणलं होतं. आजच्या काळामध्ये 4 इंचावरती 10 सेंटीमीटरवरती कापूस. मग तो कोणता घ्यायचा, कसा घेता येईल हे पुढे बोलेल मी. तर आपल्याला बदलत्या तंत्रज्ञानाला आपल्याला तयार राहावं लागेल. पुढे घ्या. तर हे करत असताना बियाण्याचा विचार, बियाण्याच्या खर्चाचाही विचार सोबत करावा लागेल. ते काम आमचं आहे, त्याला पर्याय मी तुम्हाला देणार आहोत की खर्चही कमी लागेल आणि तुम्हाला या तंत्रज्ञानातही कसं आणता येईल. मग हे करत असताना लागवडीचे अंतर तुम्हाला सांगितलं मी, 3 बाय अर्धा आणि 3 बाय 1 कोणत्या कंडिशनमध्ये घ्यायचं. हे 2 अंतर सघन लागवडीचे आहेत. आम्ही 3 बाय अर्धाला अतिघन म्हणतोय, अल्ट्रा हाय डेन्सिटी अतिघन लागवड, किंवा आणि 3 बाय 1 जे आहे ते जवळ अंतरावर लागवड म्हणतोय. ओके, काय म्हणायचं ते म्हणा, बारसं काय करायचं करा, आपलं अंतर ठरवून घ्या, जमीन कोणती आहे त्यानुसार अंतर. ओके, रिपीट करायची गरज आहे का? कोणत्या जमिनीसाठी कोणतं अंतर? भारी जमीन काय अंतर? 3 बाय 1. बागायती जमीन अंतर 3 बाय 1. कोरडवाहू जमीन अंतर अर्धा. मध्यम जमीन अंतर 3 बाय सघन लागवड अर्धा किंवा तुमच्या लेवलवर तुम्ही त्याला मॅनेज करू शकता वाणानुसार. आता दुसरा बाब येतो, वाण कसा असायला पाहिजे. कदाचित आता हे साहेबाच्या देशमुख साहेब हेच बोलणार असतील, मी फक्त एवढं सांगेल त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा भाग सोडून देतो मित्रांसाठी. वाण निवडताना कोणत्याही कंपनीचा घ्या, देशमुख साहेबाचा घ्या, अजून कोणाचाही घ्या, त्याच्यासाठी सर जे क्रायटेरिया सांगणार आहे, त्याची उंची किती असली पाहिजे, मॅक्झिमम 3 फूट 3.5 फूट असली पाहिजे, वाढ फांद्यांची संख्या किती, आपल्याला वाढ फांद्या खूप पाहिजेत, बरोबर आहे ना. नॉर्मल लागवड इथं गरज नाही, 15-20 वाढ फांद्या खूप झाल्या, 15च्या आसपास. वाढ फांद्याची लांबी खूप जास्त नको, 9 इंचापर्यंत 20-22 सेंटीमीटर असली वाढ फांद्याची लांबी बस झाली. सरासरी वाढ फांदी 1.5 फुटा उंचीच्या अर्ध्यावरती लांबी जी आहे ती 9 इंचापर्यंत असेल, बरीच झाली. बोंडांची संख्या 15, मॅक्झिमम 20 बोंड खूप झाली. अशा प्रकारचा वाण पाहिजे. राशी 659 आणलात, खूप सुंदर वाण आहे, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. सघन लागवडीत आलात, फेल. 659 चालणार नाही म्हणतो. बाजारात वाण खूप चांगला चालतो, परंतु सघन लागवडीमध्ये चालणार नाही. उदाहरणादाखल सांगतोय मी की अशा प्रकारचा, बहुतांश लोकांकडे ते तो कधी ना कधी लागवड केला असेल, म्हणून तशा प्रकारचा वाण, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट नजरेमध्ये अंदाज यायला पाहिजे की वाण तसा नाही पाहिजे आपल्याला. ओके, उदाहरणादाखल काही वाणाची नावं तुम्हाला दिलेत, यांची मी शिफारस करत नाही, फक्त तुम्हाला सोपं जावं बाजारामध्ये गेल्यानंतर म्हणून, किंवा तुमच्या जे काही योग्य सोर्सेस आहेत त्यांच्यामधून तुम्हाला खात्रीलायक जर कळालं याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून कोणता वाण चांगला असेल सघन लागवडीसाठी, तो तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट पहा, इथं वाण कसा पाहिजे दाखवलंय. लेफ्ट साईड का राईट साईड, डाव्या बाजूचा वाण पाहिजे सघनला का उजव्या बाजूचा? कोणता पाहिजे? डावा का उजवा? उजवा. ओके, डावा साईडचा वाण जर घेतला आणि लागवड 3 बाय 1 3 बाय अर्धा केली तर पातेगळ होईल. ओके, आणि मग त्याचं खापर त्या तंत्रज्ञानावरती जाईल. सघन लागवडीमध्ये पातेगळ होते, काय कामाची नाही. नेक्स्ट, म्हणून म्हणतो मी नियोजन आधीचं जास्त महत्त्वाचं आहे, लागवडीच्या पूर्वीचं नियोजन महत्त्वाचं आहे. पुढे घ्या. चला, हे मागच्या वर्षीचे काही आमचे प्रात्यक्षिक होते, आता वेळ जास्त नको म्हणून मी डिटेल सांगत नाही. ज्यातले 2 फूट तुमच्या जिल्ह्यातले. चला, मी तुम्हाला पर्याय सांगणार होतो की 4 इंचाची जर लागवड करायची असेल भविष्यामध्ये तर काय पर्याय. पूर्वी आम्ही सघन लागवड आणली होती 2015-16च्या आसपास, ती बिगर बीटी होती. त्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि त्याच्यामुळे आपण सघन लागवड ॲक्सेप्ट केली नाही. का? तर अळी जास्त येते. मग अळी न येणारा म्हणजे बीटी वाण पाहिजेत आपल्याला, हिरवी अळी न येणारे वाण.
मग विद्यापीठानं काही वाण अशी काढलेली आहेत की जे बीटी स्वरूपातले आहेत आणि त्याची सरकी पुढच्या वर्षी आपल्याला वापरता येते. म्हणजे काय, सोयाबीनचं घरचं बियाणं पुढच्या वर्षी बीज परीक्षण करून वापरा. करतोय आपण. मुगा उडदाचं बियाणं वापरतो, तुरीचं बियाणं घरचं वापरू शकतो की नाही? हो की नाही? घरचं बियाणं वापरायचं की नाही? तुरीमध्ये, मूग उडदामध्ये, सोयाबीन. मग तसंच कपाशीची सरकी देखील पुढच्या वर्षी वापरता येते. म्हणजे आपल्याला लागेल तेवढी सरकी रुई वटून घेणे. बरेचसे सोर्सेस तुमच्याकडे जालन्याला तर खूप साऱ्या सीड कंपन्या आहेत आणि बाजारामध्ये काही एजन्सी आहेत. तुम्हाला ते त्या मशीनवरती ते रुई काढून देतील, लगेच सीड ट्रीटमेंट करून त्याला काय गावचे वगैरे लावायचं लावून सगळं करून देतात. आपल्याला घरी करू शकत असाल तर घरी करा, काही हरकत नाही. मार्केटमध्ये आहेत तुमच्याकडे, जालना मार्केट आहे, प्रत्येक जिल्हा स्तरावरती लोक आहेत. ज्या ठिकाणी सीड कंपन्या आहेत त्या ठिकाणी हे होते. किंवा घरी आपल्याला लागेल समजा 2 किलो बियाणं पाहिजे, गावात जर कुठं चरखा मिळाला ते वटण्यासाठीचा, ते काढून घेतलं, काम संपलं. पण तेवढी गरज करण्याची नाही. जिल्हा स्तरावर तुम्हाला हे सगळं मिळेल. आता मला इथं दुकानचं नाव माहीत नाही, नांदेडमध्ये कुठं मिळतंय मी सांगू शकतो, आणि निश्चितपणे जालन्यामध्ये हे मिळत असेल, कारण तुमच्याकडे उलट नांदेडच्या तुलनेमध्ये सीड कंपन्या खूप जास्त आहेत. नांदेडपेक्षा इथं कदाचित 25 पट जास्त आहेत. त्याच्यामुळे ते इथं नक्कीच मिळेल. मग याचा फायदा काय, तर घरचं बियाणं वापरलं तर पुढच्या वर्षी दुकानदारच्या दाराला जायची गरज नाही. हा, पहिला दुसरा कोणता पण घ्या, ते बीटी आहे. शक्यतोवर पहिला घ्या, कारण बियाण्याची साईज चांगली असेल, त्याच्यामुळे उगवण वगैरे सगळी चांगली येईल. ते जिनिंग करताना ते फुटणार नाही बियाणं. काय म्हणताय? या प्रकारातले वाण, सघनमध्ये नाही. याच्यामध्ये जे वाण सांगतोय मी, बीटी सरळ वाण म्हणतोय, सरळ वाण, बीटीचे सरळ वाण. मग विद्यापीठाचे 3 वाणाचे मी तुम्हाला फोटो दिलेत, नावं दिलेत. 1901 बीटी, 2 आणि 4 हे झाले परभणी विद्यापीठाचे वाण. याच्याशिवाय दुसऱ्या विद्यापीठाच्या वाणांची यादी समोर दिली आहे. मग CICRचं रजत आहे, आणखी PKV-02 आहे, GJHV 19 आहे, 16 आहे, ह्यांची यादी तुम्हाला दिली आहे. याच्यापैकी कुठलं आहे? पण वरचे 3 वाण आहेत, त्याचं बियाणं कुठं मिळेल? परभणीला मिळेल, विद्यापीठामध्ये त्याचं बियाणं मिळेल. आपल्याला ते जर टेस्ट करायचं असेल, 10 गुंठ्यावरती लागवड करून बघा. याचा एकच अडचण आहे, आजच्या घडीला हे वाणांचं बोंडाचा आकार हा थोडासा मीडियम आहे. बाकीचे वाण 5 ग्राम 6 ग्रामचे असतील, तर हे वाण 3.5-4 ग्रामचे आहेत. परंतु उत्पादनाला, विशेषतः कोरडवाहूला हे जास्त शाश्वत म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे काय, जरा हवामान बदललं तर संकरित वाणमध्ये थोडासा डामडोल होऊ शकतो. हे थोडेसे जास्त स्थैर्य देणारे असतात. याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींची प्रतिकारशक्ती थोडीशी जास्त असते. आपल्याला एकूण समजा 5 फवारण्या लागणार आहेत, तर या वाणांमध्ये एखादी फवारणी कमी लागेल. म्हणजेच एकरी 1,500-2,000 रुपयाचा खर्च तिथं कमी होईल, बियाण्यात खर्च कमी होईल. आणि या वाणांची खतांची मात्रा संकरित वाणांच्या अर्धी आहे. मग संकरित वाणाला हेक्टरी सरासरी 7,000 ते 9,000 रुपये, म्हणजेच एकरी जवळपास 3,000 ते 4,000 रुपये खतांवर खर्च होतो. तिथं 2,000 वाचायलेत. अजून बियाण्यावरची कदाचित 1,500 रुपये, फवारणीमध्ये 1,500 रुपये, प्लस खतामध्ये 2,000 रुपये, किती झाले? कमीत कमी 5,000-6,000 रुपये वाचायलेत. उत्पादनामध्ये हे आम्ही समतुल्य म्हणतो, म्हणजे सारखेच आहेत म्हणतो. कोरडवाहूच्या शेतकऱ्यांनी ट्राय करायला हरकत नाही. इच्छुक असाल, फोन नंबर शेवटला देणार आहे, मला सीझनमध्ये फोन करा. या पुढे. येस. वाढ व्यवस्थापन जे बोललो, मागच्या वर्षी ज्यांनी सघन लागवड केली आहे, काय वापरलं होतं वाढ व्यवस्थापनासाठी? चमत्कार. ओके. म्हणजे काय काय घटक आहे त्याच्यात? मेपिक्वॅट क्लोराईड नावाचं रसायन आहे. तुम्ही चमत्कार म्हणलं तर हरकत नाही. त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामुळे चमत्कार झाला. हां, चला. दादा नाव काय आपलं? पांगरी. चला, पांगरीचे भाऊसाहेब चव्हाण आले, त्यांचं अभिनंदन. हां, गोसावी पांगरी. ओके. तर चव्हाण दादा म्हटल्याप्रमाणे चमत्कार म्हणजेच मेपिक्वॅट क्लोराईड याचा फवारा केला. त्याच्यामुळं कांड्यांमधलं अंतर कमी झालं. चित्रामध्ये तुम्ही पाहतात, उजव्या बाजूचं जे चित्र आहे, फक्त 2 काड्या दिसत आहेत. अगदी उजवीकडे खालच्या बाजूला 2 कांड्यामधलं अंतर दाखवलं त्याच्यामध्ये. त्या चित्रामध्ये डावी बाजूची जी काडी दिसते हे चमत्कार न मारता जे काडीतलं अंतर, 2 कांड्यातलं अंतर आहे. उजव्या बाजू चमत्कार मारून. तसंच त्याच्याच बाजूला दाखवलं बघा, बाण मारून, पांढऱ्या रंगाचा बाण आहे तिथे. डाव्या बाजू चमत्कार न मारता, उजवी बाजू चमत्कार मारून.
तर एवढं सगळं केलं, प्रत्येक कांड्यामधलं अंतर जर कमी झालं तर सरासरी एकूण झाडाची उंची ही 1.5 फुटाच्या आसपास कमी होते सीझनमध्ये. म्हणजे आपलं 5 फुटाचं झाड जे आहे, सरासरी 5 फूट गृहीत धरूयात, ते 3.5 फुटावर थांबायला. ते किती कमी झालं हे फोटो दाखवणार आहे तुम्हाला. दुसरा काय फरक वाटला का चमत्कार मारल्यामुळं? अजून कुणी मारलाय चमत्कार? खरोडे साहेब काय म्हणता? वापरलं होतं की नाही? बोंड मोठे झाले. अजून पानाचा रंग हिरवा गर्द झाला, डार्क काळपट रंगाचा झाला असं म्हणतोय मी. दिसायला का थोडासा काळसर रंगाचं पान दिसतंय का? मला सांगा, पान कसं पाहिजे? काळसर पाहिजे का हिरवं पाहिजे? हिरवं लुसलुशीत पाहिजे? हां, काळसर पाहिजे. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो मी, थोडं बीज प्रक्रियेच्या वेळेस बोललो होतो, तेव्हाच पान कसं पाहिजे हे बोललो होतो. कदाचित तुम्ही असाल, आठवत असेल तर माहीत नाही. पान आपल्याला जेवढं लुसलुशीत असेल तेवढा किडींचा प्रादुर्भाव वाढणार. पान जेवढं पातळ आहे, पातळ म्हणजे काय होतंय? लुसलुशीत दिसते म्हणजे थोडीशी पिवळसर छटा आहे पानावर. पान डार्क आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण वाढलंय. हरितद्रव्य म्हणजे काय? एनर्जी तयार करणारी फॅक्टरी. आपल्या भाषेत बोलूया आपण. कदाचित शास्त्रीयदृष्ट्या शब्द चुकीचे असतील माझी, मला काही गरज नाही, तिकडे चुकलं चालेल मी. मग एनर्जी तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या आपल्या पानात जेवढ्या जास्त तेवढं आपल्यासाठीच योग्य. किडींना नको येऊ रे बाबा म्हणणारे जसं पान आहे आपलं, हां, किडींना या म्हणून आपण आमंत्रण द्यायचं आहे का नको येऊन बाहेर ठेवायचं आहे? बाहेर ठेवणारं पान पाहिजे. मग जेवढं पान जाड असेल, किडींची ती जी सोंड आहे ती मध्ये टाकून ते रस ओढण्यासाठी त्याची सोंड पुरणार नाही. लसलशीत पानामध्ये फास्ट अट्रॅक्ट करेल. म्हणून तिथं पान डार्क पाहिजे, जाड पाहिजे. जेवढं पान जाड तेवढे एनर्जी तयार करण्याची कॅपॅसिटी त्याची जास्त. ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण शेतकऱ्याचा संबंध काय होतो की 2 वर्षाखाली मी एका शेतकऱ्याला सगण लागवड करायला सांगितली. तुमच्यासारखेच कोणीतरी ऐकलं व्याख्यान, सीझनमध्ये केलं, सगण लागवड केली, चमत्कार मारला आणि मारल्यानंतर 3-4 दिवसात फोन आला की सर तुमच्या म्हणण्यानुसार केलं मी, पण कार्यक्रम फेल झाला मला. सगळा कापूस बसला, माझा रन सगळा खराब झाला. कापसाला कळा नाही, सगळा बसला. आजपर्यंत 4 दिवसाखालीच गावात सगळ्यात टॉपवर कापूस होता म्हणलं, आता सगळा कापूस बसला. गावात हे सगळे लोक नाव ठेवायले म्हणजे मला. आता त्याचं गार्डन करायचं आहे का? हां, आम्ही शहरामध्ये जातो ना, बागेमध्ये जातो, जिथं लुसलुशीत चांगलं गवत आहे. आता सरांनी खूप छान लॉन लावली बाहेर, म्हणजे केळी खूप सुंदर दिसायलंय. आता आपला कापूस सुंदर दिसवण्यासाठी पाहिजे का पांढरा शुभ्र दिसण्यासाठी पाहिजे? पांढरा शुभ्र कधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाहिजे आपल्याला, ते ठरवायचं. मी त्याला म्हणलं बाबा तू आता आज कदाचित बरोबर आहेस, तरीही मी म्हणतोय म्हणून अजून एक फवारा घ्यायचा आहे 15 दिवसानंतर, ते पण घे. आणि मला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला सांग. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 15 फोन आला की साहेब मी अर्ध्याच भागावर फवारलो म्हणला दुसरा फवारा, आणि जिथं दुसरा फवारा घेतलाय तिथं बोंड जरा चांगले लागलेत, आणि नाही घेतला तिथं जरा पूर्वीसारखंच आहे, बोंडाची संख्या पण कमी आहे. म्हणलं धन्यवाद तुमचे की तुम्ही फोन केलात मला, आणि अर्ध्याच भागात केलात हे आणखीन जास्त चांगलं. म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्ही आता ते फवारणी केल्याशिवाय थांबणार नाही. त्याच्यामुळं की जे व्यक्ती पहिल्यांदा सघन लागवड करणार आहात, थोडीफार साशंका असाल, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. समजा 4 एकर कापूस लागवड करताय, 1च एकर करा. आग्रह करणार नाही 4 एकर सगनमध्ये ठेवा, पण फुल पॅकेज करा, पूर्ण तंत्रज्ञान करा, आणि तुलना बघा आपल्या कपाशीशी. आणि त्याच्यानंतर पटलं तर पुढच्या वर्षी, नाही तर पुढच्या वर्षी मी येईल, नाही तर माझ्यासारखे कोणतरी आमचे सहकारी येतील. सरकडे निरोप द्या, मला पोचेल. चला पुढे घ्या. मग आता हे किती मारायचं चमत्कार? चमत्कार मारताना नॉर्मली आम्ही डोस सांगत असतो 12.5 मिली मारा, 10 मिली मारा, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कुठलंही रसायन जेव्हा आपण वापरणार आहोत, मग ते वाढ संप्रेरक असतील, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असतील, ह्या सगळ्यांचे प्रति एकरी मात्रा ठरलेल्या आहेत. ते तुम्हाला सोपं जावं म्हणून आम्ही 10 लिटरमध्ये आणतोय, 10 लिटर पाण्यासाठी आणतोय. पण पहिल्या फवाऱ्यामध्ये कदाचित आम्ही 500 लिटरनुसार म्हणतो, पण लागत नाही 500 लिटर फवारा. पहिला फवारा 250 लिटर्स पाणी लागतं पहिल्या 1.5 महिन्यामध्ये, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाणी किती लागणार आहे ह्याचा अंदाज धरून त्याची मात्रा तयार करा.
पहिली फवारणी जेव्हा करायची 200 मिली चमत्कार लागणार आहे एका एकरासाठी 40 गुंठ्यासाठी. दुसरा फवारा जो आहे त्याला 250 मिली लागणार आहे एका एकरासाठी. पहिला फवारा कधी करायचा आहे? पाते लागायला सुरुवात झाल्याच्या नंतर. म्हणजे कधी? वाणानुसार हा काळ जाईल 40 दिवस, 42 दिवस, 45 दिवस, कधी 38 दिवस, वाणानुसार बदलेल. ओके. पहिली फवारणी पाते लागायला दिसले की करायची, दिवसावर अवलंबून राहायचं नाही. फवारणी करताना जमिनीत ओल असायला पाहिजे. त्यावेळेला समजा पावसाचा खंड आहे, आपल्याकडे सिंचन देण्याची सुविधा नाही, 2 दिवस 4 दिवस वाट बघायची, पाऊस पडल्यानंतर फवारणी करायची. पावसाचा खंड असताना जर फवारणी केली तर चमत्कार काम करत नाही. ओके. पहिला फवारा पाते लागताना, जमिनीत ओल असताना. आता दुसरी फवारणी कधी करायची? मागच्या वर्षी मी असं सांगितलं होतं की दुसरी फवारणी त्याच्यानंतर 15 दिवसांनी करा. कदाचित तिथेही तसंच लिहिलंय. परंतु गेल्या सीझनमध्ये, त्याच्या आधीच्या वर्षीच्या असं लक्षात आलं आम्हाला की जर गेल्या वर्षी काय होतं की ऑगस्ट महिन्यात पेरण्या समजा आपल्या झाल्या होत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये, पहिल्या पंधरवड्याच्या 14-15 तारखेच्या आसपास, आणि त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊस सारखा लागला होता, त्याच्यामुळे कापसाची वाढच झाली नाही. एका एकराला पहिली फवारणी 200 मिली, दुसरी फवारणी 250 मिली. तुमचं पाणी किती लागेल त्यानुसार बदल करा. त्यानुसार 5% लागतात, 50 मिली एका टाकीला लागेल तुम्हाला. सॉरी 40 मिली लागेल. किती टाक्या लागणार आहेत? 200 मिली भागिले टाक्याची संख्या. राईट. हा काय म्हणताय? मी तेच सांगतोय, आपली चूक कुठं होते? बाकी कीटकनाशकाच्या बाबतीत आम्ही हे सांगतो 1 लिटरला एवढे मिली. इथं हे नाही चालणार आपल्याला. आपल्याला जर डोस कमी पडला तर वाढ व्यवस्थित थांबणार नाही, म्हणून एकराचा डोस सांगतोय मी. मग आता जसं दादा म्हटले की आम्हाला 5 पंप लागतात पहिल्या फवारणीला, 200 मिली टाकायचं आहे. म्हणजे किती? 200 भागिले 5, 40 मिली एका पंपाला. राईट. तुम्हाला 4च पंप लागणार आहेत, 50 मिली टाकावं लागेल. 6 पंप लागणार आहेत, कदाचित 32-33 मिली टाकावं लागेल. राईट. हां, जास्त नाही आहे, तुमचा पाणी वापरानुसार आहे. हां, मग त्यानुसार आहे. आणि दुसऱ्या फवाऱ्यामध्ये काय होतं? दुसरा फवारा अजून सरासरी 15 दिवसाच्या आसपास करावा लागतो. त्यावेळेला वाढ थोडीशी जास्त झालेली असते. पाण्याचं प्रमाण तुमचं 5 पंपाच्या ऐवजी 6 किंवा 7 पंप होईल. आणि तिथं 250 मिली आहे. नंतरचं प्रमाण 200च्या ऐवजी 250 आहे. 250 भागिले त्या पंपांची संख्या, तिथं त्यावेळेला 6 लागेल. हां, काय म्हणताय? नाही चालत. लिंबोळी अर्क चालेल. काय म्हणता? प्लेन. ठीक. आता मला सांगा की दुसरी फवारणी जी आहे कधी करायची? पहिला फवारा निश्चितपणे दिवस ठरलेला आहे, पाते लागलेले दिसल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी ओल असताना. दुसरी फवारणी कधी करायची ह्याच्यासाठी मात्र फार महत्त्वाची बाब आहे. पुढे घ्या. शेंड्याकडचे 5 कांडे चित्रामध्ये उजव्या बाजूला दिसायला येतो. समजा हे कपाशीचं झाड दिसतंय. याच्या शेंड्याचे जे काय 5 कांडे आहेत, पहिलं कांड कशाला कुणाला मोजायचं? अगदी टॉपला कांड मोजायचं नाही. शेंड्याकडून जे पान पूर्ण उमललेलं दिसायलंय, सरासरी एक कांड्या आपल्या एका कांड्या एवढं पानं उमललेलं असतं. पूर्ण उमललेल्या पानापासून खाली 5 कांडे मोजणे. ह्या 5 कांड्याची लांबी जर 20 सेंटीमीटर म्हणजे 8 इंच झाली, त्यावेळेला फवारणी करायची. जसं मागच्या वर्षी माझ्यासोबत झालं की वाढच झालेली नाही, ती 20 सेंटीमीटरच्या ऐवजी 14-15 सेंटीमीटर राहिली, आम्ही मारला फवारा. कारण आमचं सूत्र ठरलेलं आहे ना, पहिल्या फवारणीनंतर दुसऱ्या पुढच्या 15, आम्ही कॅलेंडरला लिहून ठेवतो. पहिला फवारा इतका झाला आहे, त्याच्या पुढच्या 15 दिवसानंतर ह्या दिवशी हे फवारायचं आहे. त्यानुसार कार्यक्रम केला. ते कापूस राहिला खालीच, 2 फूट 2.5 फूटच कापूस राहिला आणि उतारा अपेक्षित आला नाही. का? तर वाढ थांबवायची म्हणजे त्याला एवढंच करायचं नाही आहे, त्याला 15-20 बोंड लागतील एवढी, 15 बोंड तरी लागतील एवढी वाढ झाली पाहिजे. म्हणजे अगदीच खाली राहिला त्याला 15 बोंड लागणार आहेत, 10-12 बोंड लागतील, मग तुम्हाला उतारा कदाचित पारंपरिक लागवडीसारखा एवढाच मिळेल, किंवा उत्पादन वाढ जी मला 20% पाहिजे मिनिमम उत्पादन वाढ, त्याच्याऐवजी 10% मिळेल.
त्याच्यामुळे दुसरा फवारा घेताना वरच्या 5 काड्यांची लांबी 8 इंच किंवा 20 सेंटीमीटर झाली तेव्हा करायची. जर समजा 15 दिवसानंतर हे आपण मोजलं आणि झाली नाही, 2-4 दिवस थांबा. ओके. अशी कंडिशन कधी येते? सातत्याचा पाऊस पडला असेल आणि कंटिन्यू वापसाच नाही आहे शेतामध्ये त्या वाढीच्या काळामध्ये तर येऊ शकते, किंवा पावसाचा खंड पडलेला आहे. कधी कधी जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 पावसाचा खंड असतो, 15 ऑगस्टच्या अगोदरच्या काळात, राखी पौर्णिमेच्या अगोदर. मग त्यावेळेला होऊ शकते, अशा कंडिशनमध्ये होऊ शकते, त्यावेळेस निर्णय घ्यायचा. एखाद्या वेळेला खूपच पोषक वातावरण आहे, म्हणजे 4 दिवसाला थोडाफार पाऊस पडायला आहे, पावसाळी आली, पाळ्या पडत आहेत आणि पाऊसही पडतोय, अशा वेळेस उलट कापूस जास्त वाढतो. कारण कापूस हे झाड किती तुम्ही ती वाढ रोधक वापरा तुम्ही, मुळात झाडाची प्रवृत्ती जास्त वाढ करण्याची आहे. म्हणजे कपाशीची वाढ पण चालू राहते आणि इकडे पाते फुलं बोंड लागणं चालू राहतंय. सोयाबीन सारखं नाही, एकदा फुलं लागले की वाढ थांबली, शेंगा लागल्या की पीक पानं गळायला लागतात, असं कपाशीमध्ये होत नाही. मग खूपच पोषक कंडिशन असेल तर एखाद्या वेळेला 4-5 वर्षामध्ये एखाद्या वेळेला क्वचित प्रसंगी 3ऱ्या फवाऱ्याची गरज पडू शकते. 3रा. मग दुसरा फवारा झाल्यानंतर आणखीन 15 दिवसाच्या आसपास पुन्हा आणखीन तेच जर 8 इंच व्हायलेत तर 3रा फवारा घ्यायचा, अन्यथा नाही. अशी कंडिशन 4-5 वर्षामध्ये एखाद्या वेळेस येऊ शकते. हां, पहिलं पूर्ण उमललेलं पान म्हणतोय मी, अगदी शेंडा नाही. हा वरचा शेंडा नाही मोजायचा, त्याला जे पान साईड नाही ते का तिथून मोजायचं. हां, ठीक. चला, याचं चित्र दिसायला तुम्हाला. ही लागवड पारंपरिक होती. तुम्हाला फरक किती पडतो हे दाखवण्यासाठी दाखवतोय. उजव्या बाजूला चमत्कार न मारता डाव्या बाजूला चमत्कार मारून फरक किती? 1.5 फुटाच्या आसपास फरक दिसतोय. कमीत कमी 1.5 फूट कापूस थांबला पाहिजे खाली, आणि त्याच्यासाठी हे 2 स्प्रे मारलेले आहे, फक्त 2 चमत्कारचे 2 फवारे. पुढे घ्या. चला, आता खुराक काय द्यायचा? हा, काय असतं? हा, बोला. नाही, गरज नाही, सांगतो पुढे आहे, मी सांगतो त्यावेळेला. आता खतं किती द्यायची? सुरुवातीला सांगितलं मी, रोपांची संख्या दुप्पट ते चौपट झालेली आहे. अपेक्षित उत्पादन आपण वाढणार आहे असं गृहीत धरलंय, मग त्याला त्याच्या अनुरूप खुराक द्यायचा आहे. खुराक देताना फॉस्फरस आणि पोटॅशियम, स्फुरद आणि पालाश यांचे डोस 25% वाढवलेले आहेत. नत्र मात्र वाढवायचं नाही. तिथं दिलंय नत्र वाढून, परंतु ते वाढवायचं नाही. ते कसं ठरवायचं आहे? असं गृहीत धरा की 120-60-60 हा तुमचा डोस आहे. प्रति हेक्टरी 120 किलो नत्र, 75 किलो पालाश, 75 किलो स्फुरद हा आपला सघन लागवडीचा डोस राहील. पूर्ण 75 किलो प्रति हेक्टर स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळेला पेरून द्यायचा. नत्र जे 120 किलो द्यायचं आहे ते 3 वेळेला, पहिल्यांदा 40% बेसल डोस लागवडीच्या वेळेला, नंतर 1 आणि 2 महिन्याला 30% म्हणजे 36 किलो नत्र प्रति हेक्टर, हे त्याच्यानंतर. म्हणजेच काय, आपल्या युरियाच्या भाषेत सांगायचं गेलं तर 25 किलो फक्त युरिया 1 आणि 2 महिन्याला द्यायचं आहे. 25 किलो युरिया म्हणतोय मी. सरासरी आपल्याला 1 बॅग 1.5 बॅग टाकण्याची सवय आहे, बरोबर आहे की नाही? कापसाला 1 महिन्याला 2 महिन्याला डोस किती देतो युरियाचा? माहित नाही? 1 बॅग. ओके, 1 पेक्षा जास्त कुणी आहे? चला, धन्यवाद, आनंद वाटला मला. खूप वेळेस 1.5 बॅग 2 बॅग अशी उत्तरं मिळत असतात, आणि मग त्याच्यानंतर मधली ते फिजिओलॉजी काय होते हे सांगत असतो मी, त्याच्यामुळे ते सांगण्याची आता आवश्यकता नाही. 25 किलो 1 आणि 2 महिन्याला हा तुमचा नत्राचा युरियाचा टॉप ड्रेसिंगचा म्हणजे 1 आणि 2 महिन्याचा डोस असेल. नेक्स्ट, पुढे घ्या. हे वेगवेगळ्या ग्रेडच्या माध्यमातून तुम्हाला खतं काढून देत. बेसल डोस आहे. हे लागवडीच्या वेळेला कोणता खत द्यायचा, सर सुरुवातीला म्हटले होते की DAP द्यायचा असेल तर तो किती द्यायचा, दुसरा खत म्हणजे 1 बॅग DAP लागते तर तुम्ही 10-26 दिला तरी 1च लागतंय, आणखीन 15-15 दिला तरी 1च लागतंय. इथला कार्यक्रम बिघडला सगळा. त्याच्यामुळं त्या खतामध्ये, त्या ग्रेडमध्ये किती न्यूट्रिएंट आहेत याच्यानुसार त्याचा आपल्याला डोस द्यायचा आहे. ते कॅल्क्युलेशन सगळं बाजूला ठेवतो मी, तुम्हाला रेडीमेड तक्ता तयार करून दिला आहे. जो ग्रेड तुम्हाला उपलब्ध होईल तो वापरायचा. सगळे ह्या प्रमाणानुसार दिलात तर सगळे ग्रेड चांगले सारखेच आहेत, म्हणजे त्याच्यामुळे रिझल्ट तेवढाच येईल. फक्त DAPचा मात्र प्रमाण घेतलं आणि ते 15-15 दिलं तर कार्यक्रम बिघडेल.
त्याच्यामुळं दिलेल्या तक्त्यानुसार कुठलाही एक पर्याय निवडायचा आहे. ओके, तुम्हाला जे स्वस्त पडेल, जे तुमच्या गावामध्ये उपलब्ध होईल त्यानुसार. हां, त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे 10-26 मध्ये, त्याच्यामुळे टाकावं लागेल. नेक्स्ट. ओके, इथं आता सघन लागवड थांबवलंय मी. थोडंसं मागे घ्या, मागची स्लाईड घ्या. म्हणजे ती स्लाईड थोडं थांबवलं, त्याच्यावर बरीच चर्चा करायची आहे, पण त्याच्या अगोदर तुमचे प्रश्न पाहिजेत मला. काही सघन लागवडीबद्दल संपूर्ण संपलं, त्याच्याबद्दल काही शंका? मागची स्लाईड. हां बघा, डोसमध्ये काय लिहिलंय वरती, सगळ्यात वरती बघा उजवीकडे काय, नाही नेक्स्ट उजवीकडे काय, कंसामध्ये प्रति एकर 40 गुंठे. ओके, चला सघन लागवडीमध्ये काय प्रश्न? 4 बायचं ठिबक आहे, 4 फुटावरती लॅटरलची आहेत. आता त्याच्यात आपल्याला बदल करता येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल की थोडंसं आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. आता तंत्रज्ञानानुसार सगळ्या गोष्टी बदलणार नाहीयेत, बरोबर आहे. मग सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला ह्याला हाय डेन्सिटी आणायचं आहे, तर कुठला तरी मधला मार्ग आपल्याला आणायचा आहे. मग त्याला 4 फुटावरून 9 इंचावर आणू शकता तुम्ही, ठीक आहे. पण ही अपरिहार्य परिस्थिती म्हणून मग ती सघन होणार नाही, ते सघन होणार नाही. तुम्ही तेवढं बदल करा तुम्ही, परंतु अपेक्षित जे उत्पादन वाढ मला आहे 5.5 इंचावरती, ठीक आहे, करा. चालेल 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 करा. फक्त वाढीचं नियोजन व्यवस्थित करा. कारण आपण 5.5 वरती आणतोय ना. जमीन कशी आहे? मध्यम आहे, ठीक आहे, चालेल. एकच वेळेला लागवड करताना, नंतर लागवडीनंतर 30 दिवस आणि 60 दिवस, 1 महिना आणि 2 महिन्यानंतर फक्त युरिया. याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे लागणार आहेत, हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, मी फक्त काय केलं की सगळ्यामधून सघन लागवड अगोदर बाजूला काढलं, ज्याच्यावर आपल्याला जास्त डिटेल चर्चा करायची आहे. बाकीच्या ज्या रुटीन गोष्टी आहेत त्या मागे ठेवल्यात मी, त्याच्यावर जिथं गरज आहे तेवढंच चर्चा करणार आहे, बाकीच्या सोडणार आहे. ठीक आहे, चला सघन लागवडीचे प्रश्न संपले. हां, विद्यापीठाच्या व्यतिरिक्त कंपन्यांचे वाहनांची यादी दिली आहे. हां, यादी दिली आहे, किमान 10 नावं तुम्हाला दिली आहेत. मी वाचत ह्याच्यासाठी नाही, कदाचित सर यूट्यूबला टाकू शकतात, मला माहीत नाही, आणि मी शिफारस करू शकत नाही. फक्त की तुम्हाला तुमची फसवणूक नको, तुमची चूक नको व्हायला म्हणून ते नावं दिले. त्याच्यानुसार कुठलेही वाहनं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, 5 फुटावरती जोडवळ लागवड केली. जोडवळ म्हणजे कशी म्हणणार तुम्ही? 5च्या बाजूचं दुसरी ओळीचं अंतर, हां 5-2 आणि 2 झाडामधलं अंतर 1 फूट. 5-2 7 3.5. ठीक ठीक, 1 मिनिट त्यांचं उत्तर करून देतो. तुमची लागवड, तुमची लॅटरल जी आहे ते 5 फुटावरती आहे. 5 फुटाच्या नंतरची पुढची जी ओळ आहे ती 2 फुटावरती घेणार तुम्ही. आणि त्याच्यानंतर पुन्हा 5 फूट, असं म्हणजे ओळीतलं अंतर 5-2 असं चालत जाणार. आणि 2 रोपांमधलं अंतर, हां 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 हो हां, 2.5 नाही 3.5 बाय होईल. म्हणजे तुम्ही लॅटरल, ओके, लॅटरल 5 फुटावरती आहेत. ओके, मग दोन्हीकडं चालेल. मग तुम्हाला ते 3x1 जे म्हणतोय मी, त्या सर 2.5x1 करावं लागेल. 2.5x1 घ्या, म्हणजे तुमचं 2 रोपातलं अंतर 1 फुटाचं ठेवायचं. आणि चमत्कारचा डोस घेताना थोडंसं वेळेनुसार नियोजन करा, की एखाद 2 दिवस लांबवलं तर चालेल. 2 दिवसाने लांबवल्यास हरकत नाही. तिथं जोडओळ केली करता येते. जी लॅटरल आहे, लॅटरल पासून 1-1 फुटावरती 2 ओळी ठेवायच्या, बरोबर, दोन्ही बाजूला 1-1 फुटावरती. हां, नाही दोन्हीवरती लागवड करायची, लॅटरल एकच ठेवायची. मी पुढे सांगणार आहे, पुढे एक जोडओळीचं चित्र आहे माझ्याकडे, त्यावेळेस सांगतो मी कसं करायचं. ठीक आहे, हो समोर चित्र 1 फुटावर.
दोन्ही प्रकार चालतात. जे माझं स्पष्ट म्हणणं आहे, त्या खतामध्ये त्या ग्रेडमध्ये किती घटक आहेत. 15-15-15 मध्ये 15 नत्र स्फुरद पालाश आहे, 10-26 मध्ये नत्र 10 आहे, 26 स्फुरद आणि पालाश आहे. ओके, तर त्याच्यानुसार त्याचं किती किलो घ्यायचं आहे, किती पोती टाकायचे ते त्या घटकानुसार ठरवायचे. ते जर ठरवलं तर तुम्हाला रिझल्ट संयुक्त चा आणि मिश्र खताचे रिझल्ट सारखे येतील. मिश्र खतामध्ये नॉर्मली मिश्र खतं हे सरळ खतांपासून म्हणजे युरिया, सुपर फॉस्फेट आणि पोटॅशियम तयार केले जातात. सुपर फॉस्फेट जर वापरला आहे म्हणजेच मिश्र खतामध्ये सुपर फॉस्फेट आहे, त्याच्यामुळे त्याचे ॲडिशनल बेनिफिट आहे की त्याच्यामध्ये सल्फर आहे, ते तुम्हाला बेनिफिट मिळेल. ओके, आणि थोडेसे मिश्र खतं स्वस्त पडतात. हां, तर आता दुसरी भाग चालतोय. सुरुवातीला सोनवणे साहेब म्हटल्याप्रमाणे काही नाविन्यपूर्व काही प्रकार चालू आहेत. तुमच्याकडे मागं चर्चा झाली असेल दादा लाड तंत्रज्ञान. ओके, दादा लाड तंत्रज्ञानामध्ये काय काय गोष्टी येतात? फांदी कापणे, शेंडा खोडणे, 2 गोष्टी येतात. याच्या व्यतिरिक्त नाही. दादा लाड तंत्रज्ञानामुळे उत्पादन किती येतं? काय म्हणताय? 2 बाय नाही, एकूण उत्पादन किती येतं? 12 क्विंटल. अजून किती? हो दे आरामात, काही अडचण नाही, गडबड. मी थोडस मध्ये चाललोय. अभिनंदन, 12 क्विंटल उत्पादन आलंय. या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला माहिती कुठून कळाली? कृषी विज्ञान केंद्राकडून कळाली, युट्यूबवर कळाली. युट्यूबनं काय सांगितलं, उतारा किती येतो? 21 सांगितलं होतं. हा, मी युट्यूब जे पाहिलेत 25 क्विंटल पासून 40 क्विंटलचे मी युट्यूब पाहिलेत. ओके, याच्यापेक्षा जास्त कोणी ऍक्ट पाहिलंय का युट्यूबमध्ये की दादा लाड तंत्रज्ञान वापरलं कपाशीचं आणि त्याच्यामुळं कपाशीचं उत्पादन हे 40 क्विंटलपेक्षा जास्त आलंय असं कोणाच्या तरी युट्यूब चॅनलमध्ये कोणाचं तरी म्हणणं ऐकलंय का? नाही. ओके, म्हणजे मॅक्झिमम 40 क्विंटल आहे. आपल्यापैकी किती लोकांना 25 क्विंटल उत्पन्न आलंय? 25 क्विंटल उत्पन्न कुणाला मिळालंय? म्हणजे मी पाहिलेली रेंज हे 25 ते 40 होती. माझी अपेक्षा आहे 25 तरी मिळावं कमीत कमी. आम्हाला सगळी दुनियाची मेहनत करायला आम्ही तयार आहोत. काय भेटायला म्हणल्यानंतर करायला हरकत नाही ना हो. काय लागेल पैसा लागू द्या, काय मेहनत लागेल लागू द्या. हा, मग काय येणार गेले 4 बाय 6 दादा लाड. आणि आदरणीय दादा लाड तर ते छाती ठोकपणे सांगतात. त्यांचे काही प्लॉट मी सुद्धा बघितलेत आणि मलाही असं वाटते 25-30 क्विंटल उत्पन्न येते. त्यांच्या प्लॉटवर पाहिल्यानुसार त्यांचे बोंड मोजले मी, कमीत कमी 50 झाडं मोजले वेगवेगळ्या ठिकाणचे आणि त्या बोंडांच्या संख्येनुसार 25-30 क्विंटल प्रति एकरी उत्पादन येत असेल असं माझा समज आहे. हां, 40 बद्दल नसेल कदाचित, किंवा मी पाहिलेला प्लॉट 40 वाला नसेल. हा, मग 12 क्विंटल पासून हां काका ओके, बोंडाचं वजन वाढायलंय. 12 क्विंटल आणि 25 क्विंटल ही जी तफावत आहे ती कशामुळं? मग ही आपण कधी जाणण्याचा प्रयत्न केला का की का आपण त्यानुसार करू शकत नाही? जे आपण त्यांच्यानुसार केलं सगळं, युट्यूब जे सांगितलं ते सगळं केलं. कदाचित दादा लाडसाहेब इथं स्वतः आले असतील. हा, 2दा आले. त्यांचं म्हणणं आपण ऐकलं. त्यांनी सांगितलं असेल ना एवढं क्विंटल आलं. तुमच्या जिल्ह्यामध्ये जाफराबादमध्ये मी 2दा-3दा गेलेलो आहे. हा, अंबोरा काय बरोबर आहे, गाव अंबोराच ना? हा, त्या गावाला मी 2-3 वेळेस गेलोय. हा, मग प्रॉब्लेम कुठे आहे की 12 आणि 25 क्विंटलची तफावत काय? तर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये तुम्ही सांगितलं मला की दादा लाड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला एक फांद्या कापायच्यात शेंडा खोडायचा आहे. पण जर आपल्याला 25 क्विंटल आणि जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर ह्या 2 गोष्टीवर चालणार नाही. दादा लाड तंत्रज्ञान फक्त ह्या 2 गोष्टीचं नाही, हे एकत्रित पॅकेज आहे. फक्त वाढ फांदी कापल्यानं होणार नाही. वाढ फांदी कापणे म्हणजे दादा लाड नाही आहे. हा, दादा लाड तंत्रज्ञानामध्ये एकूण 5-6 गोष्टी आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल तर पहिली सघन लागवड. पहिली सघन लागवड. खूप सारे मंडळी मला भेटले, हा, जे तुमच्यासारखे शेतकरी जे परभणी नांदेड जिल्ह्यातले आहेत, हा, त्यांना त्या लोकांनी युट्यूबवर करून पाहिलं. मला विचारलं दादा लाड नाही होते का? मी म्हणलं हो, आता तुम्हाला म्हणलं तसं मी गेलो होतो बाबा, तिथं 25 क्विंटल येईल उत्पन्न, मी पाहिलंय. त्यांना दुसऱ्या वर्षी केलं.
आणि परत सीझनमध्ये कधीतरी भेटला त्याच्या पुढच्या वर्षी, या वर्षी दादाला नाही का, मागच्या वर्षी काही उत्पन्न आलं नाही म्हणे, मेहनत लई झाली, खर्चालाही झाला, त्यानुसार उत्पन्न वाढलं नाही. का? लागवड केली 4x1.5 वर, लागवड आपल्या अंतरावर 5x1, 4x1.5 जे काय ते, आणि वाढफांदी कापली, उत्पादनात विशेष काही वाढ भेटली नाही, बोंडाचा आकार काही फार जास्त वाढला नाही. त्याच्यामुळे सघन लागवड हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे दादा लाडमध्ये. म्हणजे तुम्हाला जर दादा लाड तंत्रज्ञान करायचं असेल तरीही सघन लागवड करावं लागेल. ओके. दुसरी बाब, वाढफांदी कापणे किंवा त्याला काय गळफांदी म्हणतात. ओके, ठीक आहे. जे आमच्याकडे आम्ही वाढफांदी म्हणतो, पूर्वीपासून शब्द तोंडात आहे म्हणतोच चाललाय. काही वेळाला काही शेतकऱ्यांनी फोन करून विचारले मला की सर गळफांदी म्हणजे काय, ती गळून जात असते का, मग कशाला कापायची? हां, जे शब्दाचा अर्थ होऊन त्यांना संभ्रम झाला तसा. हां, किंवा काही भागामध्ये कदाचित सोटफांदी असे काहीतरी शब्द वापरतात. ठीक आहे, जे काय असेल शब्द ते हां, आपल्याला काय करायचं नाही, काय म्हणायचं ते. हा दुसरा भाग. शेंडा खुडणे हा तिसरा प्रकार, म्हणजे तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आहे पॉलिथिन मल्चिंग. ज्या ठिकाणी 25 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन होतं त्या ठिकाणी पॉलिमल्चचा वापर केलेला होता. हां, करू शकता, पण बायोमल्चिंगमुळे जे पॉलिमल्चमध्ये जेवढं उत्पादन वाढ मिळते त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन हे पॉलिमल्चमध्ये मिळेल. सांगतो, ज्यावेळेस पॉलिमल्च येईल त्यावेळेस सांगतो. आणि काय काय झालं? सघन लागवड, वाढफांदी, शेंडा कापणे, पॉलिमल्च. हां, आता पुढची आहे फक्त जर बागायती लागवड असेल तर फक्त सिंचनावर, सिंचन जे आहे ते ठिबकद्वारेच करायचं आहे, ड्रीप शिवाय सिंचन नाही. नाहीतर तुम्हाला 25 क्विंटल गाठता येणार नाही. आणि त्याच्याही पुढे खतं द्यायचे हे सगळे ड्रीपमधून द्यायचे, विद्राव्य खतं द्यायचे. हे 6 आयटम जर असतील तर 25 क्विंटलला बोला, नाहीतर आपलं 12वर समाधानी राहा. राईट. काय व्हायला, यूट्यूबमध्ये सगळं कदाचित त्या शेतकऱ्यांनी सगळं केलंय. म्हणजे समजा उद्या मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनलमध्ये टाकलं, मला 25 क्विंटल उत्पन्न आलंय, 30 आलंय, 40 आलंय, सांगताना कुठेतरी ते सांगते मी लागवड सुरुवातीला एवढ्या एवढ्या अंतरावरती केली, मी खताचे डोसेस दिले आणि काय तुमचे काय वॉटर सोल्युबल खतं टाकले, हे टाकले, वाढफांदी कापली, हे सगळं केलं. वाढ फक्त ते तुमची वाढफांदी कापल्यामुळे, शेंड्या कुठल्यामुळेच वाढ झाली असं शेतकरी म्हणायलेत. आणि आपण त्याच्यामुळं आपली दिशा भुलवायली. त्याच्यामुळे जर 25 क्विंटल आणि 40 क्विंटल असे जर आकडे आले, परत एकदा रिवाइंड करायचं, त्यांना काय काय म्हणलं ते परत ऐकायचं, बाजूला लिहून ठेवा, हे म्हणला. ओके. आणि ते सगळं पॅकेज करणं. त्याच्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे की जर अशा पद्धतीने लागवड तंत्रज्ञान वाढवायचं असेल तर तुम्हाला हे 6 घटक, मग ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतकरी आहेत, 2 गोष्टी केल्या, ठिबक आणि विद्राव्य खतांचा वापर संपला. ओके, त्या गोष्टी त्यांनी ओके, ह्या 2 गोष्टी केल्या. मल्चिंगची इनिशियल कॉस्ट कमी झाली, जास्त आहे, ते करू शकत नाही समजा आपण, तर उरल्या 3च गोष्टी. तुम्ही बेड सिस्टीम करू शकता, सगळं दाखवणार आहे मी. ओके. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा, या फुल पॅकेजचा उत्पादनामध्ये किती रोल आहे आम्हाला कळलं पाहिजे ना. की सुरुवातीला जर माझ्याकडे एवढा पैसाच नाही, मल्चिंगला पैसे टाकायची माझी कॅपॅसिटीच नाही आहे, बरोबर, तर मग उत्पन्न माझं मल्चिंग केल्यामुळे किती उत्पन्न वाढते. मला जर कळलं की उत्पन्न एवढं वाढते, बाबा हरकत नाही पैसे इन्व्हेस्ट करायला, तर निर्णय घेता यायला पाहिजे आपल्याला. मग एक लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त सघन लागवडीचा रोल याच्यामध्ये. सर पुढे घ्या. सघन लागवड केली 3x1 अंतरावरती, तर एकूण उत्पादन वाढीमध्ये 18% उत्पादन फक्त सघन लागवडीमुळे, म्हणजे सघन 24% आहे. त्याच्यानंतर ओके, पॉलिमल्चमुळे किती येते? 24% सरासरी उत्पादन वाढ आहे. मग एखाद्या वर्षी ती कदाचित 35-40% सुद्धा गेली होती. ज्या वर्षी पाऊस कमी होता अशा वर्षी ती उत्पादन वाढ जास्त देखील होती. आणि चांगला कंजिनियल पाऊस, पोषक पाऊस आहे, म्हणजे जेव्हा जसं 4 दिवसाला पाऊस पडतोय, पुन्हा आणखी वापसा आहे, योग्य वेळेवर पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये कदाचित 24 ऐवजी 20-21% सुद्धा होती. तिसरा घटक येतो वाढ फांदी कापण्याचा रोल किती. एकूण उत्पादन वाढीमध्ये 6% रोल आहे.
म्हणजे फक्त वाढफांदी कापली आपण बाकी काहीच केलेलं नाही तर 6% उत्पादन वाढणार. आपण शेंडा खुडलाय, फक्त शेंडा खुडलाय, बाकी काही नाही केलं, त्याचा 4% म्हणजे 100 किलोमध्ये 4 किलो उत्पन्न हे शेंडा खुडल्यामुळं. मग दोन्ही गोष्टी केल्या, वाढफांदी आणि शेंडा खुडणे दोन्ही केलंय तर 10% उत्पादनात वाढ आहे. म्हणजे ज्याला आपण दादा लाड म्हणतोय, शेंडा खुडणे आणि वाढफांदी, ते फक्त 10% आहे. म्हणजे लागवडीचं अंतर वगैरे सगळं आपलं, आणि दादा लाड म्हणून फक्त 2 आयटम केले तर उत्पादन 10. म्हणजे तुमचं 12 क्विंटल उत्पन्न जे आलंय, ह्या 2 गोष्टी केल्या नसत्या तर कदाचित उत्पन्न आपलं 10 क्विंटल झालं असतं. 10 वरून आपण 12 वर गेलो, 10 किंवा 11 राहिला असतं. आणि शेवटचा बाब, जर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करणं होत नाही, मजूर उपलब्ध नाही आहेत, आणि आपण शनिवार रविवारचे शेतकरी आहोत, धुऱ्यावरचे शेतकरी आहोत, बरोबर आहे, मग त्यांच्यासाठीचा पर्याय वाढरोधक मारणे. ज्यांना मजूर मिळतात किंवा स्वतः वाढफांदी कापणे, शेंडा खुडणे करणं शक्य आहे, त्यांनी ते कापणे आणि शेंडा कट करणे करायचं. ज्यांना ते परवडणार नाही, स्वतः करणं होत नाही, त्यांनी वाढरोधक मारायचं. 2 वेळेस त्याची स्प्रे करायची. ते ऑप्शन ठेवतं मी तुम्हाला, की मजुरांच्या उपलब्धतेनुसार, आपल्या स्वतःच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार ते ठरवा तुम्ही, आणि त्याच्यामुळे जवळपास ती 6% उत्पादन वाढ आहे. ओके. मग आता इथून पुढे दादा लाड तंत्रज्ञान करताना ह्या सगळ्या गोष्टीचा जर वापर केला तर तुम्हाला ते काय यूट्यूब आहे त्याच्यानुसार अपेक्षा ठेवता येईल. अन्यथा आपण आपली अपेक्षा ठेवणे, किती उत्पादन वाढणार आहे याच्यानुसार तुम्ही अंदाज गृहीत धरणे. नेक्स्ट, आता वाढफांदी कशाला म्हणायचं? कोणती असते वाढफांदी? हा, शेंड्यापर्यंत वाढत गेलेली वाढफांदी जी आहे, वाढफांदीला आपलं उत्तर आहे की शेंड्यापर्यंत वाढत जाते, याच्याशिवाय दुसरं काही? हा हा, बरं, पहिल्या नोडवरती, पहिल्या कांड्यावरती पातळ लागतंय फळफांदीला. बरं, पान असतंय. ओके, ठीक. हा, ठीक आहे. ते आपल्याला कळणार नाही. ज्या दिवशी कापायचं आहे त्या दिवशी आपल्याला माहित नाही किती अन्नद्रव्य खाल्ली आहेत. ओके. आता कापण्याच्या दिवशी आपल्याला वाढफांदी कोणती आहे आणि फळफांदी कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे. राईट. हे याच्यासाठी सांगतोय, काही लोकांनी वाढफांदी म्हणून चुकून 2 पैकी 1 झाडामध्ये फळफांदी पण एक कापली, आणि काही वेळेला लक्षात न आल्यामुळे सोडून पण दिली. काही ज्यांना खूप जास्त हे क्षेत्र आहे, खूप सारे गावाचा सगळा कारभार बघायचा आहे, म्हणजे असते आपलं पारावर बसून, बस स्टँडला बसून कारभार बघावा लागते गावाचा, अशा लोकांनी थोडंसं वाढफांदी कापायला उशीर केला. वाढफांदीला पण नंतर पुढे काहीतरी फळं लागले. मग ती ओळखायची कशी? हा हा, वाढफांदी. ओके, ठीक. तर बेसिक पहिला प्रश्न आपण बघूया की वाढफांदी ओळखायची कशी, हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर तुमचे उत्तर देतो. पहिली लक्षात घ्या, आपल्याला पाते लागल्याच्या वेळेला, पहिलं पातं जेव्हा लागायला, सरासरी सगळ्या झाडांना पातं लागलंय, हां, अशा वेळेला 40-45 दिवसाच्या आसपास वाणानुसार प्रत्येक झाडाला पाते लागलेलं आहे. झाडाला 1 किंवा 2 पाते आहेत, 10 पात्याच्या वेळेपर्यंत थांबायचं नाही. एकूण झाड आहे, आता त्या झाडामध्ये माझ्यामुळे काही लोकांना दिसणार नाही असं काही आहे का? दिसतंय ना? आता हे जे दिसतंय उजव्या बाजूला तुम्हाला ही दिसते, ही फळफांदी आहे. म्हणजे काय की त्या फांदीवर तुम्हाला इथं डायरेक्ट फळ लागलेलं आहे. आहे का फांदीला डायरेक्ट फळ? ही जी फांदी आहे याला पण फळ आहे, बरोबर आहे. मग हिला वाढफांदी का म्हणायचं? तिच्यावरती लागलेलं फळ हे त्याला उपफांदी लागल्यानंतर लागलंय, मुख्य फांदीवर लागलं नाही. लक्षात आलं? आणि ते कधी लागतं? ज्या वेळेला हे पहिलं फळ लागलेलं आहे, पहिलं फळ याला या ठिकाणी लागलं होतं, ते गळून गेलं, या ठिकाणी पातं लागलं होतं पहिलं. ओके, त्यावेळेला आपल्याला फांदी कट करायची. राईट. त्या टाइमला फळ फांदीला किंवा तुमच्या काय गळ फांदीला पातं लागलेलं नसतं. ओके.
मग तुम्ही झाडाला पहिल्यांदा सगळ्यात खालच्या कोणत्या फांदीला पाती लागलेली आहेत हे बघायचं. सगळ्यात खालची फांदी जिला पाती आहेत, त्याच्या खालची फांदी बघितली तिला पातं नाही आहे. ओके, मग ती फांदी काय आहे की लक्ष टाकल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल, ही फांदी सरळ गेली आहे. बघा, ही फांदी झिकझॅक गेली आहे का झिकझॅक? ही फांदी आहे का झिकझॅक? ही सरळ गेली आहे. त्यावेळेला तिच्यावर पाते नसतील, ती फक्त फांदी सरळ गेली असेल. आपल्याला काय माहित आहे की माझ्यासारखंच कोणी ते सांगितलं ते सरळ वाढतंय, आकाशाकडे वाढतंय, पण त्यावेळेला त्याची वाढ तिथपर्यंत झालेली नसते. त्याची वाढ त्यावेळेस अर्धाच फूट आहे, 1च फूट आहे, ती आकाशापर्यंत पोहोचली नाही अजून. ती आकाशाला कधी जाते? वेचणीच्या टाइमला. तोपर्यंत थांबायचं नाही आपल्याला, आपल्याला त्यावेळी अगोदर 1.5 महिन्यालाच कट करायचं आहे. ओके, त्याच्यामुळं ज्या फांदीवर डायरेक्ट पातळ नाही अशी सगळ्यात खालची फांदी जी आहे ती कापायची. उपफांदीला पाठ आहे. हा, उपफांदीला नंतर लागतात, एखाद्या 1.5 महिन्यानंतर लागते. हा, आता ती कशी कापायची? हाताने काढली. ओके, आता दुसरा प्रश्न, कशी काढायची ती सांगतो तुम्हाला. त्याच्या अगोदर एका झाडाला किती फळफांद्या असतात, वाढफांद्या असतात? 1 ते 4, 5 पर्यंत येऊ शकतात. सरासरी 2, 3 असतात. ओके, कोरडवाहूमध्ये 3च्या पेक्षा जास्त शक्यतो असतात कोरडवाहूमध्ये. हां, आता सघन लागवडीमध्ये जे आपण वाण घेत असतो, बऱ्याचशे वाण असे आलेत की त्याच्यामध्ये 4-5 झाडापैकीमध्ये 1-2 झाडं असे असतात की ज्याला एकही फळफांदी नसते, वाढफांदी नसते. एकाही फांदा, 5 झाडांपैकी 2 झाडं असे असतील की ज्याला एकही वाढफांदी नसेल. म्हणजे ज्याला वाढफांद्यांची संख्या आम्ही कमीत कमी आहे असं म्हणतो, 1 किंवा 2. एखाद्यामध्ये नाही, कुठं 1 आहे, बऱ्याच वेळेला ठिकाणी 1 आहे, काही ठिकाणी 2 आहेत. ओके, ते तुम्हाला आधी नावं सांगितलेत ना. ओके, हां, आता साहेब सांगतील, साहेबाची नावं सांगतील, ते प्लॅटिनम असेल, अजून कोणते असतील. ओके, आता पहा इकडचे जे चित्र दिलेत तुम्हाला, या झाडावरून लक्षात यायला का तुम्हाला? फळफांदी इथं 1, ही 2री आणि त्याच्याच बाजूला 3री दिसत आहेत सरळ वाढ झालेल्या. त्याच्या बाजूच्या चित्रामध्ये या खालच्या 2 सोडल्यात, वरच्या झिकझॅक दिसत आहेत पाते लागलेल्या. आता कदाचित पाते इथून दिसत नाही आहेत, आणि इथं शेवटला याच्यात 1च आहे. ओके, त्याच्यामुळं वाढ फांद्यांची संख्या किंवा गळ फांद्याची संख्या ही 2च असते, 3च असते असं नाही. तुम्ही जर 2च असते म्हणाल आणि त्याच्यानंतर जर त्या वाणाला 1च असेल सरासरी, तर आपण 1 फळफांदी सुद्धा कापणार आहोत. त्याच्यामुळे ते करताना ठोकताळा नाही पकडायचं की 2 फांद्या असतात. तुम्हाला कापल्यानंतर 50-100 झाडं कापल्यानंतर तुम्हाला ठोकताळा येईल की आपल्या वाणामध्ये 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत, हे तुम्हाला ठोकताळा कळेल. बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची, पाते ज्याला नाही त्याच्या खाली बघायचंय, त्याच्या खालचे पाते नाही कन्फर्म करणे, कट करणे. नेक्स्ट, आता ते कापायचं कसं? हातानं कापायचं नाही. हातानं जर कापाल तर त्याची सोबत साल निघेल आणि त्या सालीपासून, त्या साल निघण्याच्या ठिकाणापासून पुढचं इन्फेक्शन होण्याचं कारण होऊ शकते. त्याच्यामुळं त्याला सिकॅटरनं किंवा कात्रीनं त्याच्यानेच कापायचं आहे. धारधार कात्री किंवा सिकॅटर किंवा चाकू एका याच्यात गेलं पाहिजे. त्याला 2दा-3दा करावं लागलं की त्याला इन्फेक्शनला कारण होणार. ठीक आहे, आणि किती अंतरावर कापायचं? मुख्य खोडापासून सरासरी कमीत कमी 1 इंच अंतर सोडून. मुख्य खोड आहे, या मुख्य खोडाच्या इथं जी वाढफांदी येणार आहे, तर कमीत कमी 1, 1.5-2 इंच सोडून तुम्ही त्याला कापायचं. कारण काय, इथून हे वाळत जातं थोडंसं मागे, आणि जर तुम्ही चिटकून जर कापला तर वाळत गेलं तर मग या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा या ठिकाणचा भाग वाळेल आणि मग वरचं सगळंच खोड वाळेल. त्याच्यासाठी 1 ते 2 इंच अंतर सोडायचं आणि त्याच्यानंतर कट करायचं. चला पुढे घ्या. हे पहा, आता वाढफांदी कापल्याच्या नंतर, गळफांदी कापल्याच्या नंतर सघन लागवड कशी दिसते, काय फरक पडतोय? हा, खूप ओपन आहे. हां, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमची, म्हणजे मी असा दावा करणार नाही, परंतु थोडीशी बोंडसड कमी झाल्याचं आढळून आलंय. थोडीफार प्रमाणात 19-20. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यामुळे अजून एक फायदा, वेचणी करताना मध्ये जायला अडचण होत नाही, कारण फांद्या गुंतत नाहीत, फवारणीला अडचण येत नाही. शेंडा कट करणे, शेंडा किती कट करायचा? सरासरी वरतून 3 इंच 4 इंच शेंडा वरचा कट करायचा आहे.
मग 3 इंच मोजायला मोजपट्टी न्यायची का? समजा हे शेंड आहे, आपले 4 बोटाच्या आसपास 3 इंच होतात. हां, आपल्या हातपंजानुसार सरळ सरळ कट करताना आपली ही पोझिशन आहे. कट करतानाची पोझिशन आपली अशी असते. ओके, अंगठ्यानं कट करायचं आहे. 4 बोटं पकडून शेंडा कट करणे. ओके, आणि त्यावेळेला मग इथं कात्री बित्री नाही वापरायची चालेल, कारण शेंडा सहजासहजी सरळ सरळ कट होत असतो, तिथं खुडला जात असतो. नेक्स्ट, तर शेंडा कट केल्यामुळे किती उत्पादन वाढवते वगैरे सांगितलंय, त्यामुळे रिपीट करणार नाही. हा पॉलिमलचा फोटो आहे, कोरडवाहू लागवडीतला फोटो आहे. पॉलिमलचे फायदे दिलेत. मी तुम्हाला फक्त हे सांगणार आहे की भाजीपाल्यामध्ये पॉलिमल्च वापरा असं कोणी म्हणलं नाही, परंतु आता आपण वापरायलोय. बघितलं असाल तुम्ही, तुमच्या घरी जरी भाजीपाला नसेल तरी भाजीपाल्यामध्ये पॉलिमलचा वापर खूप लोक करतायत. कुणी सांगितलं नाही, माझ्यासारख्या सुनील साहेबांनी कुणी सांगितलं नाही, मेटकरी साहेब म्हटले नाहीत भाजीपाल्याला वापरा, परंतु वापर चाललाय कारण फायदा दिसतोय. कपाशीमध्ये सुद्धा पॉलिमलचा वापर केल्याच्या नंतर अगदी उगवणीपासून कापूस पुढे असतो. उगवण सुद्धा 1 दिवस लवकर होते. वाढ सामान्यपेक्षा खूप चांगली. कापूस वेचणीला, ओके थँक्यू, ठीक ठीक, मग मला माहित नव्हतं. हो ठीक. मग हे करत असताना एक लक्षात घ्या, 4 फुटावरची लागवड आहे, पॉलिमलचा वापर केला आहे. पॉलिमल्चमुळं उगवण लवकर, वाढ जास्त पोषक व्हायली, त्याच्यामुळं पाते फुलं बोंडांची संख्या वाढते, थोडंसं बोंडाचं वजन देखील वाढतंय. सगळ्यात महत्त्वाचं, कापूस लवकर वेचणीला यायला आहे. सर, आमच्या मजुरांनी पॉलिमल्चमधला कापूस वेचताना, आमचे काही मजूर बायका ज्या होत्या त्यांनी सांगितलं की साहेब हे जे कोणतं त्यांना माहीत नाही, बियाणं सगळं सेम आहे. प्रयोगामध्ये सेम बियाणं होतं, फक्त पॉलिमलचे वेगवेगळे 3 प्लॉट वेगळे होते. तर ह्या प्लॅस्टिक जिथं आहे त्या ठिकाणी त्या कापसाला किंवा त्या बॅगला म्हणे गुलाबी बोंडाळी नाही. तर मला तर असं कळायलंय, विज्ञान तर काही म्हणत नाही गुलाबी बोंडाळीचा आणि पॉलिमलचा काही संबंध नाही आहे. मग काय झालंय तिथं, असं कसं शक्य आहे? मी गेलो, मी स्वतः बघितलं, बायकांनी दाखवलं मला, हे बघा सर, हे जिथं पॉलिमल्च नाही आहे तिथं थोडंसं किडकं आहे थोडंफार, आणि जिथं पॉलिमल्च आहे तिथं किडकं असण्याचं प्रमाण अतिशय क्षुल्लक आहे. मग माझ्या माणसांना कामाला लावलं, मी स्वतः उभं टाकलो आणि किडके बोंडांची संख्या मोजली दोन्हीमध्ये, आणि मग पुढचे 3 वर्ष दरवर्षी हे काम केलं. खरंच खिडक्या बोंडांची संख्या कमी होती वेचताना. मग हे असं का झालं? मग पहिली वेचणी दुसरी वेचणीमध्ये दोन्हीचं प्रमाण बघितलं. फक्त पहिल्या वेचणीमध्ये पॉलिमल्चमुळं कापूस, पॉलिमल्चमध्ये पहिल्या वेचणीतच कापूस जास्त निघून गेला, 70-80%. नॉर्मली आपण जर समजा 2च वेचण्या केल्या तर 60% कापूस पहिल्या वेचणीत, 40% दुसऱ्या वेचणीत होतो. इथं 80% कापूस पहिल्या वेचणीत निघला. आणि सरासरी गुलाबी बोंडाळी ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढे सुरू होते, आणि त्यावेळेला पहिली वेचणी संपून गेली होती. दुसऱ्या वेचणीचे बोंडाचं पोषण झालं होतं, फक्त उमलायचीच बाकी होते, म्हणजे स्किप केलं. ओके, हे आपला धावपटू आहे, त्यानं सीमारेषा क्रॉस केली आहे पुढे. मग आता दुसऱ्या नंबर याची गरजच नाही की तिथं. मग त्याच्यामुळं गुलाबी बोंडाळी त्यात कमी आढळून आली. हे खूप सारे, हे याच्यासाठी सांगतोय, कदाचित येत्या सीझनमध्ये तुम्ही ते वापरणार नाही, परंतु भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती यायचं आहे. हां, फक्त त्यात प्रॉब्लेम काय आहे? इनिशियल कॉस्ट, सुरुवातीचा खर्च. मग त्याला आपण काय करायचं आहे, तर काही बायोमल्च म्हणजे काय, की आपल्या शेतामध्ये काड कचरा जे आहे त्याचा वापर करा. पॉसिबल असेल तिथे, सगळ्यांनाच कदाचित शक्य होणार नाही, उपलब्ध असणे, तेवढी मेहनत करणे, कुटाणे करणे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करा, तुम्हाला फायदा मिळेल. नेक्स्ट, तर आता हे 2 मोठे जे बाब होते किंवा 2 ज्यावरती मला जास्त चर्चा करायची, हे सगळं संपलंय. मला वाटतं मी माझा वेळही संपवला आहे, कदाचित जास्त झाला असेल, 1 तास झाला आहे. पुढच्या गोष्टी फक्त 15 मिनिटात संपवतो सर. येस. तर एकूण लागवडीमध्ये आता महत्त्वाचे घटक काय आहेत सर, घ्या पुढे. चला नेक्स्ट, पुढे घ्या. सेंद्रिय खतं मी जरी सांगितलं तरी उपलब्ध नाहीत. ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी आवर्जून टाका, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्यांच्याकडे नाही, एक पर्याय सांगितला होता मी सेंद्रिय खतासाठी गेल्या वर्षी. सेंद्रिय खत आपल्या जमिनीत तयार कसं करणार? शेणखत उपलब्ध नाही, कंपोस्ट उपलब्ध नाही, गांडूळ खत नाही, मग काय करायचंय? सेंद्रिय खत तर टाकायचंय. तर काय पर्याय? पारंपरिक लागवड समजा आहे 4-5 फुटाची,
त्याच्यामध्ये आंतरपीक लावल्यासारखं मध्ये बरू किंवा ढेंच्या पेरून द्यायचा. 1 महिन्याला 1.25 महिन्याला त्याला उपटून कपाशीच्या बुडाच्या जवळ टाकायचं. त्याच्यानंतर 8 दिवसाला 15 दिवसाला पाळी मारायची आहे. पाळी कशी मारायची? सरी काढल्यासारखी, जेणेकरून माती त्या बरू ढेंच्यावरती पडेल. 15 दिवसात ते कुजायला सुरू होतं. 15 दिवसानंतर तुम्हाला स्पष्ट कापसाचा रंग बदललेला दिसतो, म्हणजे ते त्याच्यातलं अन्नद्रव्य तुम्हाला कापसाला उपलब्ध झालेलं दिसेल, फरक दिसेल. म्हणजे आपल्या जागेवर अतिशय कमी खर्चामध्ये जर सेंद्रिय खत टाकायचं असेल हा पर्याय. आणि त्याच्याशी दुसरं सेंद्रिय खत बाजारात जर आता यायलंय ते आपल्या खिशाला परवडणारं नाही. फक्त काय की शासनानं सांगितलं सेंद्रिय खत सुद्धा उपलब्ध करून द्या, लोकांकडे नाही म्हणून कंपन्यांनी ते आणलंय. अदरवाईज त्यांना कुठलाही इंटरेस्ट नाही सेंद्रिय खत विकण्यामध्ये. नेक्स्ट, चला, फेरपालट. जर पिकाची फेरपालट नाही केली तर उत्पादनामध्ये 4 ते 6% घट होणार आहे. म्हणजे 10 क्विंटल जर कापूस होणार असेल, लोक छातीटोकपणे सांगतात की 5 वर्षापासून कापसावर कापूस घेतो, दरवर्षी तुमचं 50 किलो उत्पन्न कमी होणार आहे. बिंदास घ्या, अजून 25 वर्ष घ्या, 10 क्विंटल आजचं उत्पन्न आहे, 25 वर्षानंतर 5 क्विंटलवरून थांबेल. सांगण्याचा भाग आहे की पिकाची फेरपालट करा. नेक्स्ट, ओके, जमिनीच्या प्रकारानुसार. मुळात हलक्या जमिनीवर कापूस लागवड करू नका असं मी म्हणतोय, पण काही शेतकरी आहेत आमच्याकडे किनवट तालुक्यामध्ये शेतकरी आहेत जिथं मातीची खोली फार तर 1 फूट 1 फूट 1.5 फूट त्याच्यावर डायरेक्ट मुरूम लागतो. अशा कंडिशनमध्ये कापूस येतात. कारण काय की दुसरे कोणतंही पीक येत नाही, मग त्याची पर्याय काय? सरळ वाण वापरा. जिथं हलकी जमीन आहे त्या ठिकाणी जर कापूस घ्यायचाच असेल तर सरळ वाणाचा वापर करा. आता आपल्याकडे बीटी वाण सुद्धा उपलब्ध झाले. नेक्स्ट, ओके, वाण कसा निवडायचा नाव सांगणार नाही. क्रायटेरिया दिलाय. कोरडवाहूमध्ये मध्यम बोंडाचा कमी कालावधीचा वाण वापरायचा आहे. बागायतीसाठी तुम्ही दीर्घ कालावधी मोठं बोंड वापरू शकता. बाकी पानावर लव असणारा, प्रसशन करणाऱ्या किडींना कमी बळी पडणारा, बोंडाचं वजन मोठे बोंड असतील तर बागायती, पण कोरडवाहूला मध्यम बोंड. नेक्स्ट, चला, लागवडीच्या वेळेच्या बाबतीत जे लोक ठिबकवर लागवड करणार आहेत त्यांनी कृपया ठिबकवर लागवड करताना 1 जूनच्याच नंतर लागवड करा. गुलाबी बोंडअळीच्या व्यतिरिक्त त्यात अजून एक प्रश्न आहे. जर समजा तुम्ही 25 मेला जर ठिबकवर लागवड केली तर वातावरणाचं आणि मातीचं तापमान हे जास्त आहे. बियाचं उगवण अंकुरण झाल्याच्या नंतर ज्या मुळ्या आहेत ते मातीची गरम माती आहे ते सहन करू शकत नाहीत, त्याला उपमुळ्या फुटत नाहीत. आणि मग 1 महिन्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या नंतर असं लक्षात येतं की काही झाडं कदाचित 10% 15% झाडं अशी असतात की ज्याची वाढच होत नाही. मग त्याला तुम्ही काही दुनिया टाका, 19 टाका, अजून कोणता ह्युमिक ॲसिड टाका, काय पण टाका, काहीच फरक पडत नाही. दुकानदार पट्टी मात्र 5,000 करतो. आणि त्याचं कारण त्याला उपटून बघितल्यानंतर त्याला उपमुळ्या नसतात आणि काही केलं तर फरक पडत नाही. त्याला एकच काम, जे शास्त्रीयदृष्ट्या सांगायचं असेल तर मातीचं तापमान 39 डिग्रीपेक्षा कमी झालं तेव्हा लागवड करायची. तुम्हाला ते लक्षात येणार नाही मातीचं तापमान मोजायचं, तापमान काढायचं कुठून. तर त्यासाठी एक इन जनरल डेट काढली आम्ही, ती डेट येते 1 जून. त्यामुळे ठिबकवर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 1 जूनच्या नंतर लागवड करायची. नेक्स्ट, ओके, हे लागवडीचं आता ही पारंपरिक लागवड आहे. सघन सोडून दिलंय मी आता. ज्यांना सघन नाही करायचं त्यांच्यासाठीचं अंतर कोरडवाहूसाठी 4x1.5, बागायतीसाठी 5x1 किंवा 6x1. नेक्स्ट, सर पुढे घ्या. जोडोळ एक विषय निघाला होता आपला. जोडोळच्या बाबतीत खालचा उजवा फोटो पहा. तुम्ही जो विषय निघाला होता, एक दादा म्हटले होते आपल्याला की 5 फुटावरती लॅटरल आहेत, तर ते लॅटरल पासून 2 फुटावरती एक फूट अंतर सोडलंय, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग पुढची लॅटरल 5 फुटावरती आहे. अशा पद्धतीनं जे रुंद ओळी जे असतील त्याच्यामध्ये अंतर 3 फूट जाईल आणि जवळच्या ओळीमध्ये अंतर 2 फूट जाईल. म्हणजे ओळीतलं अंतर 2 फूट 3 फूट 2 फूट 3 फूट अशा प्रकारे ओळीतलं अंतर असेल. मग लागवडीतलं अंतर, जर पारंपरिक लागवड करायचं असेल तर तुम्हाला 2 फुटावरती रोप असायला पाहिजे. आणि सघन लागवड जर करायची असेल, जो प्रश्न होता, तर त्या कंडिशनमध्ये मातीच्या प्रकारानुसार अर्धा फूट 9 इंच अशा पद्धतीनं किंवा किती आपलं 1 फूट या प्रकारानुसार. नेक्स्ट, किंवा ओलावा संचय करण्यासाठी जर पॉलिमल्च करणं होत नसेल तर पॉलिमल्चमध्ये फायदा काय होता? ओलावा संवर्धन 1 आणि खाली बेड बनला आहे पॉलिमल्च म्हणजे ड्रेनेज निचरा होतो. तर विशेषतः कोरडवाहू लोकांसाठी किंवा ज्यांच्याकडं बऱ्याच वेळेला मर होते, जास्त पाऊस झाल्यानंतर कापूस उमळणे हा जो प्रॉब्लेम होतो, तसं जर आपल्याकडे नेहमी होत असेल तर बेड BBF वर लागवड करणे. कशी तयार करायचे बेड पुढे बघा.
4x1.5 वर लागवड करायची असेल तर 4 फुटावरती रिजर ठेवायचं, म्हणजेच मध्ये तुमचा 3 फुटाचा बेड बनेल आणि त्याच्यावरती लागवड करणे. जोडोळ घ्यायची असेल तर 6 फुटावरती रिजर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सेंटरमधून आपल्याला 2-2 फूट अंतरावरती दोन्ही साईडने घ्यायचं आहे, म्हणजे तिथं 4x2x2 अशा पद्धतीचं जोडोळ तयार होईल. नेक्स्ट, बीज प्रक्रिया. याच्यामध्ये गवच्याची ट्रीटमेंट म्हणजे क्रुझरची ट्रीटमेंट केलेली असते. आपल्याला ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KMB यांची ट्रीटमेंट करायची आहे. आणि बुरशी त्या बियाण्याच्या पाकिटावरती जरा वाचून पहा, काही काही वेळेला कंपन्या बुरशीनाशकाची ट्रीटमेंट सुद्धा करून देतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं. जर बुरशीनाशकाची केली असेल तर गरज नाही, नसेल केली तर थायरमची सीड ट्रीटमेंट करायची. आपण जे सोयाबीनला सीड ट्रीटमेंटसाठी पावडर येतं का, तेच याला वापरलं तर चालेल. नेक्स्ट, मग कशी करायची याचे डिटेल्स दिलेत, पाहिजे असेल तर फोन करून फोटो काढून घ्या. अगोदर बुरशीनाशक कीटकनाशकाची केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग जीवाणूसंवर्धक. पुढे, आंतरपीक. कोरडवाहू शेतकरी आवर्जून आंतरपिकाचा वापर करा, कारण दर 2-3 वर्षाला एकदा असं येतं की कपाशीचं उत्पादन कमी व्हायलंय आणि त्या टाइमला जर आंतरपीक असेल तर खूप चांगला, कमीत कमी 2-2.5 क्विंटल एका एकरामध्ये मूग निघतोय. मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही प्रत्यक्ष कामे घेतली आणि लोकांना कमीत कमी 2.5 क्विंटल कापूस मूग एका एकरातून निघाला, जे की ऑगस्ट एंड सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय भाव आहे मुगाचा? 7,000, 8,000, 8,000, 8-2 16,000. त्याच्यावर खर्च किती? बियाणं आणि मुगाच्या शेंगा तोडणं 2-2.5 रुपये. प्रॉब्लेम काय येतात? आंतरपीक मशागत होत नाही. 2 फुटी 2.5 फुटी वखर चालत नाही, परंतु 1 फुटी कोळपं चालतं, जे सोयाबीनमध्ये आपण करतो ते चालतं. आपल्याला उत्पादनात सातत्य पाहिजे असेल तर याच्या एवढी चांगली टेक्नॉलॉजी कोणतीच नाही. सघन लागवडीपेक्षा जास्त मी ही स्टेबल टेक्नॉलॉजी म्हणतो. नेक्स्ट, एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पाटा, त्याच्यामध्ये भगर, त्याच्यानंतर चवळी, एरंडी, मका हे सगळे पिकं घ्यायचेत. आता मी जास्त डिटेल बोलणार नाही या बाबतीत. नेक्स्ट, मिटकरी सर आहेत, त्याच्यामुळे पीक व्यवस्थापन कीड व्यवस्थापनामध्ये बोलण्यात म्हणजे त्यांच्यासमोर मी डेअरिंग नाही करणार. नेक्स्ट, आता खत व्यवस्थापन, याच्याबद्दल एक थोडेसे 5 मिनिटं घेतो. खत व्यवस्थापनाच्या बाबतीत फक्त रासायनिक खत देऊन चालणार नाही. मागच्या वर्षी याच्यामध्ये खूप डिटेल बोललो होतो मी, आता थोडं शॉर्टकट घेतो. सेंद्रिय खतं उपलब्ध होत असतील तर शेणखत टाकणे, नाही तर पर्याय तुम्हाला सांगितलं. दुसरं, हिरवळीची खतं तुम्हाला पर्याय दिलाय. जीवाणू संवर्धकाशिवाय कुठलीही पिकाची लागवड करायची नाही. सरासरी कमीत कमी 10% उत्पादन वाढ देतं. त्याच्याशिवाय हे जे जीवाणू संवर्धक आहेत किंवा ते जे जीवाणू आहेत ते काही बाय प्रोडक्ट जमिनीत टाकतात. आपण जे ह्युमिक ऍसिड तत्सम गोष्टी टाकायलो त्याच गोष्टी जीवाणू संवर्धक, ते जीवाणू तयार करतात जमिनीमध्ये. मग कशाला बाहेरून लागणार आहे? त्याच्यामुळे जीवाणू संवर्धकाचा वापर करा. प्रमाण अतिशय कमी असतं, 1 किलोला 6 मिली. आपल्याला किती लागणार आहे? किती पॅकेट? सरासरी 3 पॅकेट 4 पॅकेट लागणार आहेत एका एकरासाठी. म्हणजे किती? सरासरी 1600 ग्राम 1800 ग्राम किंवा 2 किलो धरा, म्हणजे 12 मिली लागणार. 250 मिलीचं पॅक सरासरी 100-125 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे, 125 रुपयाच्या आसपास. 250 मिली म्हणतोय मी, म्हणजे 4 लोकांनी एकत्र आणलं तरी परवडतं. गावचं लागवड केलेलं असतं. बेसिकली आम्ही काय सांगतो, अगोदर बुरशीनाशक लावा, मग कीटकनाशक लावा, मग जीवाणूसंवर्धक लावा, FIR. ओके, मग अगोदर कीटकनाशक लावलंय, मग आता पर्याय नाही, मग आता त्याच्यानंतर बुरशीनाशक लावायचं आणि जीवाणूसंवर्धक लागवडीच्या दिवशी, लागवड करण्याच्या 15-20 मिनिटं अगोदर लागवड लावायचं, सावलीत ठेवायचं. सावलीत वाढलं की सुरू करायची लागवड, काय फार वेळ लागत नाही. नेक्स्ट, आता खतं देताना आपण डोसेस बॅगा खूप टाकतो. चुका होतात. कधी टाकणार? तुमच्या बाबतीत या ठिकाणी पहिला बेसल डोस लागवडीच्या वेळेला दिला जातो. त्याच्यामुळं KVKचं आणि कृषी विज्ञान मंडळाचं सगळ्यांचं अभिनंदन की एवढा चांगला रिस्पॉन्स मला बाकी कुठं भेटत नाही. त्यामुळे त्याचं इम्पॉर्टन्स काय सांगत नाही. आता फक्त टाकण्याची पद्धतीमध्ये एक अडचण आहे. लागवड झाल्यानंतर सुद्धा काही लोक मिश्र खतं, संयुक्त खतं 1 महिन्याला 2 महिन्याला टाकतात. आपल्यापैकी बरेच लोक टाकत असतीलच, बरोबर आहे. बेसल डोस दिल्यानंतर ते टाकायची गरज नाही. बेसल डोस 2दा टाकण्याची गरज नाही. का? आपण जे नंतर खतं टाकतो ते सगळे फेकून देतो आणि ते वरच्या लेअरवरच मग त्या मातीला स्थिर म्हणजे बांधल्या जातात. मुळं खाली, खत वर, ते चालणार नाही. त्याच्यामुळं पहिलं खत देताना लागवडीच्या वेळेला शक्यतोवर पेरून द्या, नाहीतर फेकून देऊन त्याच्यानंतर त्याला तुम्ही काय रोटर करणार असाल ते करा किंवा पाळी घाला, जेणेकरून ते किमान 4 इंच खाली गेले पाहिजे. ओके, म्हणजे देण्याच्या पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे.
आपलं खत राहते वरी, मुळा राहतात खाली. मग रिझल्ट भेटणार गेलाय. मग सरने सांगितलेला डोस, हां 2च बॅग टाका, काय फायदा नाही गेला, म्हणून अजून 1 बॅग टाका. खर्च वाढायलाय फक्त, का तर पद्धत चुकायली. नेक्स्ट, हे रेग्युलर लागवडीचे खतांचे डोसेस आहेत. याचा फोटो घेऊ नका, पुढे आहे. नेक्स्ट घ्या. हे तुम्हाला शिफारशीत डोस आहेत. हां, हे ग्रेड आहेत. हे घ्या, बेसल डोस. हा बेसल डोस आहे. पहिली मात्रा कोरडो आणि बागायती वेगवेगळ्या ग्रेडच्या माध्यमातून. वाचत बसत नाही. कोणतं जे ग्रेड तुम्हाला घ्यायचं आहे, जे ग्रेड उपलब्ध होईल त्यानुसार वापर करा. हे मात्रा प्रति एकर आहे, 40 गुंठे. नेक्स्ट घ्या, घ्या फोटो घ्या. झालं का? नेक्स्ट, त्याच्यानंतर युरिया किती द्यायचा आहे? 1 आणि 2 महिन्याला. हे रेग्युलर लागवडीसाठी आहे. रेग्युलर म्हणजे 4x, आता हे पुढचं जे सांगतो हे सगळं 4x1.5, 5-1, 6-1 ह्या प्रकारात. सरासरी 31 किलो कोरडोमध्ये, बागायतीमध्ये 52 किलो. 1 आणि 2 महिन्याला. आम्ही लोक टाकतोय 2-2 बॅग. नेक्स्ट, चला याची गरज नाही. नेक्स्ट, नंतर युरिया टाकताना पेरून देणे, फेकून द्यायचा नाही. पुढे, ठिबकवर जर लागवड असेल तर ठिबकच्या लागवडीचे अंतर आहेत 5x1 किंवा 6x1. पुढे, त्याचे खतांचे डोसेस सांगतोय. पुढे घ्या, घ्या पुढे. हां, ओके. विद्राव्य खताचे डोसेस आहेत. ज्यांची ठिबकवर लागवड आहे, विद्राव्य खताचा वापर करता. हे वेगवेगळे ग्रेड आहेत. वेगवेगळ्या ग्रेडमध्ये तुम्हाला पर्याय दिलेत मी. 4 पर्याय आहेत. आणि लागवडीचा वेळ जे आहे, खत देण्याची वेळ लागवड करताना 20, 40, 60, 80 आणि 100 दिवस असं दिलंय. समजा तुम्ही लागवडीच्या वेळेला पहिला डोस हा पहिला पर्याय वापरलाय कोणता? 19-19 युरियाचा. हे जो पर्याय आहेत हे सगळे प्रति एकर आहेत. तर लागवड करतानाच तो 16 किलो युरिया 19-19 देण्याची आवश्यकता नाही. जेवढे तोडून द्याल तेवढं चांगलं. म्हणजे लागवडीपासून पुढच्या 10 दिवसामध्ये दर अल्टरनेट डे आपण पाणी देतो सरासरी, दर एक दिवस आड करून. मग त्या 4-5 दिवसामध्ये त्याचे 5 तुकडे करायचे. म्हणजेच किती होतील? 1.5 किलो 2 किलो रोज द्यायचं आहे. मग समजा पुढच्या वेळेला आपल्याला 19-19 नाहीये, उपलब्ध होत नाहीये, आपल्याला शिफ्ट करून दुसरी ग्रेडमध्ये जायचं आहे. तुम्ही जाऊ शकता. त्या ग्रेडच्या समोर जेवढं दिलंय तेवढं द्यायचं आहे. आणि तेही शक्यतोवर तोडून द्यायचे. आता प्रश्न काय येतो की जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस असतो, पिकाला पाणी देण्याची गरज पडत नाही. मग काय करायचं? मग त्यावेळेला वापसा असताना खत देऊन सोडायचं. फक्त खत देण्यापुरतं पाणी द्यायचंय. खत संपलं म्हणजे दिलेलं द्रावण संपल्यानंतर 5 मिनिटं मोटर चालू ठेवायची. कारण लॅटरलमधले असणारं खत सगळं बाहेर गेलं पाहिजे, नाहीतर त्या खतामुळे लॅटरल चोक होऊ शकतात. ओके, खत देण्यापुरतंच पाणी द्यायचंय. आणि त्याच्यानंतर परत एकदा सप्टेंबर महिन्यापासून मग पाण्याच्या गरजेनुसार आपल्याला खताची मात्रा द्यायची. नेक्स्ट, पुढे घ्या. आता मायक्रोन्यूट्रिएंट वापर करताना सॉइल टेस्टिंग करणे, ज्या घटकाची कमतरता आहे तो घटक वापरणे, ते सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा. आपल्याकडे सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी आहे, सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळं मातीचं सॅम्पल आत्ताच आणून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला महिन्याभरामध्ये जे रिझल्ट मिळतील. समजा नाहीच झालं तर काय करायचं आहे? तर मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 1चा एक बॅग मिळत असते 8 किलो 10 किलोच्या आसपास कंपनीनुसार. एका एकराला 1 बॅग टाकायची. परंतु ग्रेड 1 कोणाची वापरा, कंपनी सांगणार गरज नाही आहे. ग्रेड 1 म्हणा, कापसासाठीचा कोणता ग्रेड आहे तो घ्या त्याच्याकडून आणि त्यानुसारचा वापर करा. नेक्स्ट घ्या पुढे. फवारणी करताना कोणते खतं वापरायचे? विद्राव्य खतं. हे खतं आपण वापरतो, फक्त वेळा चुकतात. पहिल्यांदा युरिया, त्याच्यानंतर DAP. आता DAPला एक पर्याय आलाय, DAP लवकर विरघळत नाही म्हणून 17-44-01 पर्याय आलाय, तो वापरू शकता. आम्ही शिफारस नाही केली, परंतु त्याच्या जवळपास अनुरूप 1846 ऐवजी 17-44 ग्रेड येतात. त्याच्यामुळे तो नाही 17-46-44 DAPच्या ऐवजी 17-44 किंवा नॅनो DAP वापरू शकता तुम्ही, काय हरकत नाही. 0. त्याच्यानंतर दोन्ही सारखे आहेत. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट आणि पोटॅशियम नायट्रेट किंवा पोटॅशियम शिवनाईट. पोटॅशियम शिवनाईटमध्ये अजून एक ॲडिशनल घटक आहे, 90% मॅग्नेशियम सल्फेट आहे. त्यामुळे त्याचा वापरही चांगले रिझल्ट देता येते. पुढे, ओके. तणांचं व्यवस्थापन बोलण्याची काही फार गरज नाही आहे. पुढे घ्या पुढे. हे काही उगवणीपूर्व तणनाशक आहेत. पेंडिमिथिलिनचे खूप चांगले रिझल्ट असतात. शक्यतोवर तणनाशक वापरू नका. वापरत असाल तर उगवणीपूर्व तणनाशक वापरा, पेंडिमिथिलिन. आणि अपरिहार्य परिस्थिती आलीच
हां, म्हणजे वातावरणाची कंडिशन आहे किंवा निंदीला जाताच येत नाही, पाळी पण होतच नाही, तरच कापसामध्ये तणनाशकाचा वापर करा. त्याच्यामध्ये ते हेट्रूड मॅक्स चांगला आहे. डायक्लो हे नेक्स्ट पुढे घ्या. हेट्रूड मॅक्स आहे. पुढे पुढे पायरिथॉयबॅक सोडियम आणि क्युझालोफॉप याचं एक नवीन कॉम्बिनेशन आलं आहे. त्याचं लेबल क्लेम आहे. घ्या पुढे, घ्या पुढे. नेक्स्ट काय करायचं? मला वाटतं 2-3 वर्षाखाली एकदा खूप चांगली चर्चा झाली होती. 2,4-डीमुळे झालेला परिणाम आहे, झाल्यानंतर काही करता येणार नाही. त्याच्यामुळं खरीप हंगामात 2,4-डी न वापरणे हाच सगळ्यात चांगला पर्याय. नेक्स्ट पाणी व्यवस्थापनामध्ये जेव्हा बागायती लागवड आहे, एक लक्षात घ्या, सरासरी बागायती लागवडीमध्ये एका एकराला 12 लाख लिटर पाणी लागतं. सरासरी सांगतो, जमिनीनुसार ते बदलू शकतं. वरच्या हवेच्या म्हणजे बाहेरच्या तापमानानुसार त्याच्यात बदल होतो. ठिबक सिंचन जर केला तर 4 लाखाच्या आसपास पाणी लागतं. कमीत कमी 50% पाण्यात बचत, कमीत कमी. त्याच्यामुळं बागायती लागवड असेल तर सगळ्यांनी ठिबकवरच लागवड करायची. नेक्स्ट या पुढे. नेक्स्ट हां थांबा. सिंचन देताना, ठिबकमधून सिंचन देताना आपण त्याचा वापर, त्या ठिबकचा वापर कशासाठी करतोय? पिकाला पाणी देण्यासाठी नाही. रात्रीच्या वेळेला MSCBनं लाईट दिल्यानंतर बटन दाबून निवांत झोपण्यासाठी करतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे लाईट आली 7 वाजता 8 वाजता आली, चालू करायचं, उद्या सकाळी 8 वाजता जाऊन बंद करायचं, किंवा लाईट जाते आपोआप मग बंद करायचं. पिकाला पाण्याची किती गरज आहे? समजा बाहेरून आलो, मला पाणी प्यायचं आहे, 2 ग्लास पेल, ते मोटर लावली आणि पाईप आणून माझ्या तोंडाशी लावलं तर चालेल का? आपण तसं करायलोय. मग ते पीक ठिबक काय असतं की पिकाची माती, मुळा हा सतत वापसा परिस्थितीत ठेवण्यासाठी ठिबक सिंचन प्रकार आहे. आपण त्याला पाठ सिंचन करायलोय. म्हणजे काय? 12 घंटे चालू द्या पाणी, माहीत नाही पुन्हा कधी मोटर कोण्या टाईमला येईल ती. हां, उद्या आणखी झंझट नको बंद करायला जाणे. मग ते ठरवायचं कसं? पाणी मोजून कसं द्यायचं आहे? थोड्यानंतर जेव्हा लागेल तेव्हा तो तक्ता दिला आहे मी. त्या तक्त्यामध्ये काय होतं की बाहेर बाष्पीभवनाचा रेट किती आहे त्याच्यानुसार माझी मोटर किती वेळ चालू ठेवायची. समजा आता जून महिन्यात लागवड केली आपण, आणि जून महिन्यात पाणी किती लागतं पिकाला, रोप किती आहे हे आम्ही अभ्यास करून ठरवलंय की याला एवढं लिटर पाणी लागतं. मग तेवढं लिटर पाणी जर समजा आपल्या एक लॅटरलच्या एका ड्रिपरमधून तिथं समजा आपण एखादं भांडं ठेवलं आणि त्यात 1 तासामध्ये 4 लिटर पाणी गळायलंय, हे मोजायची गरज नाही. सिस्टीम घेताना आपल्या दुकानदाराकडून विचारून घ्यायचं याचं आउटपुट किती आहे. आपल्याला माहीत असेल तर ओके, नसेल तर मग भांडं ठेवणे, 1 तास मोजणे. 4 लिटरचा आपला आउटपुट आहे. तर तो तक्ता तिथं त्यानुसार, समजा आपलं 10 मिलीमीटर बाष्पीभवन आहे तर तिथं 21 मिनिटं मोटर चालू ठेवा असं सांगितलं. समजा आपला आउटपुट 4च्या ऐवजी 6 आहे, म्हणजे 1.5 पट आहे, 1.5 पटीनं कमी करा. राईट? माझा बाष्पीभवन 10 mm नाही, 8च mm आहे, त्याच्यासमोर जे 8 mmच्या समोर जे आकडा आहे त्यानुसार करा. आता इथं प्रश्न पडतो, बाष्पीभवनाचा दर कसा कळेल? तुझं आहे तुझं पाशी. मोबाईल फक्त यूट्यूब बघण्यासाठी नाही, खूप काही बघण्यासाठी आहे. हां, IMDच्या वेबसाईटवरती तुमचा बाष्पीभवनाचा रेट कळतो. वेगवेगळे ॲप आहेत, ते पाऊस आहे नाही सांगणारे ॲप आहेत ना, खूप सारे वेबसाईट आहेत. त्याच्यामध्ये जालना टाकलं, जालन्याचा पाऊस किती आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, तापमान किती आहे, सोबत बाष्पीभवन किती आहे ते पण सांगून देतं. ओके, म्हणजे त्याला कुठं पंडागळे सरांना, सोनवणे साहेबाला फोन करायची गरज पडत नाही, आपल्यासोबत आहे. तर याच्या पुढे मला वाटतं मेजर विषय संपलेत. पेस्ट डिसीज मॅनेजमेंट सांगण्याची गरज आहे का? नाही. ओके, मी ते फक्त एक स्लाईड टाकली होती कीटकनाशकाची. बाकी तुमचे काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न घेऊयात. काय भारी रान आहे? हां, सदन लागवड करायची तर 4 बाय अर्धा. काय होतं की 3 फूट याच्यासाठी केलंय आपण की आपण जे वाण घेतोय, आपण जे ग्रोथ थांबवतोय, तर 4 फुटामध्ये त्या जागेचा योग्य उपयोग होऊ शकत नाही. 3 फुटामध्ये आपल्या जागेचाही पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, आपल्या मुळा पूर्ण वापरल्या गेल्या पाहिजेत. झाडाचं ते जे काही प्रकाश पडणार आहे, वरून पडणारा प्रकाश, हे सुद्धा आपलं एक इनपुट आहे. मग ते वाया चाललंय.
मागं एका दादाचा प्रश्न होता की माझी लॅटरलच 4 फुटावरती येतात तर ते बदलणं शक्य होणार नाही म्हणून त्यांच्यापुरतं आपण हो म्हणलंय. जर तुमचा तसा प्रश्न असेल तर 4 फुटात जाऊ नका. लेटर जर 4 फूट असलं तर हा, पर्याय नाही म्हणून हो, 4 बाय अर्धा सगळ्यांसाठी नाही. 4 बाय अर्धा होतं म्हणा. हा चालेल. आणि एखाद्याकडे समजा ट्रॅक्टर 4 फुटातलं पाहिजे असं 3.5 फुटातलं पाहिजे. हा, 3.5 फूटचा असेल तर 3.5 मध्ये घ्या, शक्यतोवर जास्त दूर जाऊ नका. तिचं पण 4 बाय 4 बाय शक्यतोवर 4 पर्यंत जाऊ नका. लॅटरल हा एकच प्रॉब्लेम असेल तरच 4 ला जायचं, नाही तर नाही जायचं. हा, त्याला ऍडजस्ट करता येते दादा. हा, 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 आपण पाऊस पडायच्या अगोदर त्याच्यामध्ये रोपं टाकणार. हा. तर रोपण करण्या अगोदर आपण एक वेळी फेकून दिलं तर 2 बॅगला असा विषय फेकून दिला हा, आणि नंतर रोपण केलं आणि नंतर पुढे काढून टाकून पाहू. हा. या पद्धतीने जाऊ शकतं का? चालू शकतं, फक्त त्यावेळेला युरिया वापरायचा नाही. त्यावेळेस सुद्धा वापरायचं नाही. नाही. सर लेबर समस्या आणि बिगल अधिकार हा. शेतकरी राहतो तर मेपिकॅट चमत्कार चमत्कार तर त्याचे 2 गोष्टी जर नाही झाल्या तर चमत्कार म्हणजे चमत्कार पण नाही वापरला आणि चमत्कार हा. वापरायचा. ओके, त्याच्याऐवजी चमत्कार वापरला तर उत्पादनात घट होते का असा प्रश्न आहे. हा, 1-2% होईल. माझी शेती याचा राऊंड अप शिवाय पर्याय, तुम्हाला ग्लायफोसेट शिवाय पर्याय नाही. हा, हरकत नाही ना मग. ते नाही, काय असतं की शेती आपली अशी प्रकार आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अपवाद आहेत. ओके, मग आपली SRT पद्धत असेल हा, तर SRT मध्ये ते पण तुम्ही हे वापरू शकता. जर तुमच्याकडे हराळी आणि लव्हाळा हे जर 2 तण असतील, ते नसतील मग तुम्ही ते कॉम्बिनेशन प्रोडक्ट वापरू शकता. सर प्रेझेंटेशन मधलं फक्त शेवटची स्लाइड लावा. फक्त फोन नंबर आहे त्याच्यामध्ये. ओके, प्रश्न कळालाय. फोन माईक बंद करा, आवाज घुमतोय. प्रश्न कळालाय. त्यांचा प्रश्न असा होता की कपाशीवरती रोग येऊ नये याच्यासाठी काय करायचं. ओके, कपाशीवरती रोग येऊ नये याच्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती म्हणजे सापळा पिकं लावा. ओके, त्याच्यामध्ये मका, एरंडी, चवळी, भगर हे सापळा पिकं लावायचे. त्याच्यानंतर लिंबोळी अर्काचा वापर. लिंबोळ्या आता पडायला सुरू होतात, आत्ताच गोळा करा. 700-800 रुपये लिटरचं लिंबोळी अर्क काही कामाचं नाही आहे. तिसरं, चिकट सापळे, पिवळे चिकट सापळे लावणे. आणि गुलाबी बोंडाळीसाठी कधी फवारणी करायची याचा निर्णय घेण्यासाठीचे फेरोमेन ट्रॅप लावणे, कामगंध सापळे लावणे. आणि त्याच्यानुसार गरजेनुसार कीटकनाशकाचा वापर. गरजेनुसार म्हणजे कधी गरज आहे हे ओळखून. आता तुम्ही लोक कीटक म्हणजे कोणत्या किडी आहेत, कधी फवारायचं हे म्हणजे किती मावा किती झाला तर फवारायचं तुम्हाला कल्पना असेल, म्हणून मी ती रिपीट करत नाही. योग्य कीटकनाशकाचा वापर करा. डायरेक्ट पहिल्यांदाच कुठं प्रोफेनोपास मारतो नंतरच हे करतो अशी आवश्यकता नाही. सुरुवातीला साधे कीटकनाशक सुद्धा काम करतात. आणि आणखी एक गोष्ट सांगताना योगायोगाने सांगून देतोय. बरेच वेळेला असं होतं की आपल्याकडे तुडतुडे पण आहेत, फुलकिडी पण आहेत. तुडतुड्यासाठीचं एक कीटकनाशक, फुलकिडीसाठीचं दुसरं कीटकनाशक, असे 2 वेगळे डबे आणण्याची गरज नाही. खूप सारे काही कीटकनाशक असे आहेत बाजारामध्ये की जे दोन्हीलाही कार्यरत असतात. मग तेव्हा 2 वेगळे कीटकनाशक आणण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळं एका वेळेला एकच कीटकनाशक वापरा. बोंडअळीच्या वेळेला सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडी आणि बोंडअळी या दोन्हीसाठी कॉम्बिनेशन प्रोडक्ट एकच डब्बा आला आहे. कदाचित त्यात 2 औषध आधीच आहेत, पण त्याला 2 वेगळ्या औषधांना त्याची टक्कर करा, मिक्सर करा, आपला खर्च वाढवा आणि त्याची क्रियाशीलता किती व्हायली माहीत नाही आहे. देशीवान नक्की आहेत. आपल्याला पाहिजे असतील तर मला नंबर आहे, फोन करा मला. तिथं नंबर दिलाय मी. सर्जिकल कॉटनच्या व्हरायटीचे प्रॉब्लेम असे आहेत की सर्जिकल कॉटनच्या व्हरायटीचा जे धाग्याची लांबी आहे ती कमी आहे, आखूड आहे. मग तो कापूस खरेदीदार भेटेना त्याला.
3-4 वर्षापूर्वी असे काही लोकांचे प्रश्न होते की आम्ही कापूस लावला आहे, 10 क्विंटल कापूस आहे, फक्त धाग्याची लांबी 22 mm 24 mm आहे आणि ते खरेदीला कोणी तयार नाही. त्याच्यामुळे सर्जिकलचे वाण आम्ही विक्रीला आणले नाहीत. आमच्याकडे धाग्याची लांबी जास्त असणारे 30 मिलीमीटर 31 मिलीमीटर धाग्याच्या लांबीचे वाण आहेत. 30 मिलीमीटर पर्यंतचे धाग्याचे वाण आहेत. म्हणजे बाजारातला बीटीचा जेवढा धाग्याची लांबी आहे कदाचित तेवढी किंवा 1-2 मिलीमीटर जास्त असे देशी कपाशीचे वाण आहेत. देशी कपाशीचे सरळ वाण, फक्त त्याची लागवडीचं अंतर कमी असतं. सर बोलताना अगोदर म्हणले होते, मी विसरलो. लागवडीचं अंतर सरासरी ते आमचं शिफारस अंतर 1.5 फूट बाय 9 इंच आहे. त्याला थोडंसं 2 फुटापर्यंत आपण घेऊ शकतो. उतारा पण चांगला आहे, फक्त ते बिगर बीटी आहेत, म्हणजे हिरवी अळी येते त्याच्यावर. त्याचं मॅनेजमेंट करावं. हां सांगतो. हां झाडाची वाढ. हां हां झाडाचे पानं खुडलेत त्याच्यामुळे वाढ खुंटली असं म्हणताय. हां कोणते पानं खुडलेत? फक्त मुख्य खोडावरचे का फळफांद्याचे सुद्धा? नाही पिवळे पडलेत. ओके मग हां ओके मग ही परिस्थिती कशामुळे येते? 2-4 घटक असतील कदाचित. एक, पाणी साचणे. पाणी साचल्यामुळं जमिनीतून निचरा झाला नाही. वरून पाणी आपल्याला साचले दिसत नाही, पण तो जमिनीखालून निचरा न झाला हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यात. दुसरं, मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता. काय म्हणताय? काय नाही, लूज पण आहे, म्हणजे जमिनीमधून पाण्याचा निचरा नाही. निचरा सुधारा, चर काढून द्या. सर मी विचारतो की आता सर्व विमान केली हां त्याप्रमाणे सर्व लागवड केली, त्याची मात्रा दिली, ही केली, पण साधारणतः ऑक्टोबरमध्ये कापूस निघायला सुरुवात झाली. कापूस जर ऑक्टोबर पासून जर आपण मार्च एप्रिल पर्यंत जर घेतलं तर काय फायदा होईल? तोटा काय होईल शेतकऱ्याला? ओके. बागायती कोरडवाहू. बागायती. आता बागायतीपर्यंत तुम्हाला कापूस वेचायचा आहे असं तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही काय करणार आहात की त्याला नंतर पाणी देणार, पुन्हा खत देणार, बरोबर. नंतर जो कापूस लागतो, सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये गुलाबी बोंडअळी येण्याची शक्यता दाट असते, जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असते. क्वचित एखाद्या वर्षी आपलं सुदैव म्हणून येणार नाही हां, परंतु त्यात गुलाबी बोंडअळी येण्याची पॉसिबिलिटी जास्त. दुसरं, त्या कापसामुळं पुढच्या वर्षीच्या सीझनमध्ये गुलाबी बोंडअळी गावभर येण्याची शक्यता जास्त. ओके, हे 2 प्रॉब्लेम. आणि तिसरं, तुम्ही जे पाणी देणार आहात, तुम्ही जे खत देणार आहात आणि त्याच्यावरती मग पाणी देणे, खत देणे, फवारण्या करणे, याच्यात जी एनर्जी घालणार आहात, त्याच्यामुळे जेवढा एकूण खर्च व्हायला आहे त्याच्या प्रमाणात त्याच्या तुलनेत परतावा यायला आहे का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. तेवढं जर येणार नाही, त्याच्यापेक्षा ते काढून दुसरं पीक भेटलं तर त्याच्यापेक्षा जास्त परतावा मिळतो, म्हणून ते परवडत नाही. कापूस वेचणे. ओके, तुमचा प्रश्न असा आहे की कापूस वेचणी यंत्र. कापूस वेचणी यंत्रावर खूप ठिकाणी खूप सारे प्रयोग चालू आहेत. विद्यापीठ, अजून शासकीय संस्था, कंपन्या, सगळे लोक प्रयत्न करतायत. आपला कपाशीला कचरा जो आहे त्या मशीनने वेचल्यामुळे थोडाफार जो कचरा जास्त यायला आहे तो कमी करणं जास्त गरज आहे. आपल्याला 6% कचरा अलाउड आहे, तो 16% कमी करता आला आहे. पूर्वी 25% होता, आता 16% आले. काही लोक 16% आलेत. आता हे 6 ते 16 याच्यातला 10% फरक ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी आपण ते ऍक्सेप्ट करणार आहोत. काम चालू आहे, अपेक्षा आहे 2-4 वर्ष 5 वर्ष लागतील. आहे सगळे त्यात. फक्त ते म्हणजे जे ज्वारीचं झालं की ज्वारी कापणी मळणीसाठी मजूर भेटत नाहीत म्हणून ज्वारीचं क्षेत्र बंद झालं. कापसाचं क्षेत्र कमी होण्याचं कारणही हे एकच आहे. निश्चितपणे वेचणी यंत्रावर सगळे लोक प्रयत्न करतात. म्हणजे नवीन वाण काढण्यापेक्षा यंत्र नवीन काढण्यावर जास्त सध्या संशोधन चालू आहे. फक्त त्याला सक्सेस कधी मिळेल हे आता सांगता येणार नाही. सेम टाइम त्याच्यासोबत त्याला दुसरं तंत्रज्ञान जे लागणार आहे, पानं सुद्धा गाळावे लागतील. ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी अजून एक वेगळं सांगेल. मशीन कोणती पण वापरा, पण पानं गळण्यासाठी हे करा. हे वेगळं काम चालू आहे, ते सायमल्टेनियस चालू आहे. दुसरे आपले व्याख्याते आहेत, त्यांचंही आपण अगोदर ऐकूया. खूप मला वाटतं मी 1.5 तासाच्या वर वेळ घेतलाय. हां, आपण काय करू सर, जेवण करताना मी यांच्या प्रश्नाची प्रत्यक्ष उत्तर देतो.
2 बाय 2 लागू होईल माझी सगळं हा. मागच्या वर्षी हां बेसल डोस बी DUP आणि हा. हा. नंतर 10-26 नादी वेगवेगळे वापरला. हां तर मला आता 3 बाय 8 लागू करायचं तर मला काही बदलण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे. तर काय तुम्हाला तक्ता दिलाय, तुम्हाला जे ग्रेड आहे त्यानुसार उपलब्ध करा. म्हणजे फार डिटेल्स त्याचं बेसिक सांगत नाही, विज्ञान सांगत बसत नाही. त्या ग्रेडनुसार त्या टेबलनुसार वापरा. माफी मागतो, जास्त वेळ घेतला त्यांचा आणि आपण सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकून घेतलात. चांगलं इंटरॅक्टिव्ह चर्चा झाली, त्याच्याबद्दल आपलेही धन्यवाद. थँक्यू.